तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। प्रार्थना करेंगे। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। ओ यीशुआ, आज की आराधना में प्रभु मुझे कब्जा कर लो। ओ यीशुआ 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 मेरे मन में आलाबसा दुनिया धोले आबर्धना रिगदला ठले मासोंदे। यीशुआ पुकारिए उस नाम को। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मां। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मां। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं। तू बड़े मैं घटूं। मेरे
जीवन से महिमा तुझे मिले। गाइए, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा। स्तुतियों के बीच में, स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। गाइए, स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। अपनी आवाज को उठाकर, ओ स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से तेरे नाम के लिए, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा। तू बढ़े मैं घटूं, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से प्रभु यीशुआ। तू बढ़े मैं घटूं, हालेलुया, मेरे जीवन से महिमा। हो तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा हो, मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी। तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा, मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी। तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाई आराधना, एलोही आराधना, अडोनाई
वो तेरा सामर्थ्य है, वो तेरा खुदा है। Oh Adonai, come on church, hey, 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 El Shaddai, oh El Shaddai, तेरी आराधना, Elohim तेरी आराधना, Adonai तेरी आराधना, यीशुआ। तेरे जैसा कौन है, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे। मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। ओ तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे। ओ मेरा भरोसा सिर्फ तुझ पर। गाइए, मेरे जीवन का स्वामी, मेरे जीवन का आधार बना। आवाज उठाकर, तू नहीं तो व्यर्थ हो जाएगा खुदा। मेरे जीवन का स्वामी, जीवन का स्वामी, आधार बना तू प्रभु। नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। El Shaddai, आराधना, Elohim, आराधना, Adonai, lama se tere, El Shaddai, oh आराधना, Elohim, आराधना, Adonai, आराधना, Yeshua, El Shaddai, oh El Shaddai, आराधना, Elohim, आराधना, Adonai, oh बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पहुंचे तूने। आंखों की पुतली जैसे जीवन भर। क्या कोई गवाही देगा आज? ओ बेचैनी आंसुओं को पहुंचा तूने। ओ आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। El Shaddai, आराधना, Elohim, आराधना। तालियों के साथ मेरे भाइयों बहनों, यीशुआ आराधना, oh El Shaddai, आराधना, Elohim, आराधना, Adonai, El Shaddai, oh El Shaddai तेरी, hey 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 hey, Adonai। मृत्यु के रास्ते पर, मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था। चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन। अब गाइए, मृत्यु के चंगा करने वाला बनकर। और एक बार, ओ मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को ओ चंगा करने वाला बनकर तूने नया जीवन दिया। El Shaddai, आराधना, Elohim, आराधना, Adonai, आराधना, Yeshua, आराधना, El Shaddai, आराधना, Elohim, आराधना।
भरोसा है प्रभु, तेरे जैसा जो मेरा भला करे, हो मेरा भरोसा। यीशुआ मेरे जीवन का स्वामी, आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी, आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन। कौन कबूल करेगा? तू मेरा ताकत है, ओ एल शदाई, आराधना एलोहीम, अरमामा शतले तेरे तेरिया, अरमामा सितलेया, अरमामा सिया तोनो, एल शदाई तेरी आराधना एलोहीम। एल शदाई मेरी ताकत, तू मेरी चट्टान। एल शदाई आराधना एलोहीम, अडोनाई यीशुआ। मृत्यु के रास्ते पर, ओ मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा, लेकिन चंगा करने वाला। Thank you for interrupting, oh Lord. Hey, 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 hey. El Shaddai, आराधना एलोहीम, आराधना। Oh, धन्यवाद यीशुआ तेरी चंगाई के लिए। Oh, शुक्रगुजार है हम। Oh, El Shaddai, आराधना एलोहीम। Hey, 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 hey. Adonai, oh तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल। Come on church, oh तेरी स्तुति प्रशंसा, तेरी हर पल। एक ही कारण है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, ओ मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल। Come on, oh तेरी स्तुति, oh तेरी हर पल। Oh तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा, ओ मेरी खामोशियों को समझा तूने। हो तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। और तेरी स्तुति प्रशंसा हो, और तेरी हर पल। ओ हालेलुया, तेरी हर पल। ओ तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, दिल की गहरा
गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, महिमा हो, तेरी स्तुति तालों के साथ तेरी हर पल, क्योंकि तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला। ओ तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल, तेरी स्तुति तेरी हर पल। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला। तू अवर्णित है, तू सुंदर है। एल शदाई आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अडोनाई आराधना, यीशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अडोनाई आराधना, यीशुआ एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अडोनाई। हो तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। तालों के साथ ओ तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। हो मेरे जीवन का ओ आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। ओ है शदाई आराधना, अडोनाई वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा हमेशा, छुटकारा हमेशा। प्रार्थना करे, ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। वो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, ओ लंते लंतो छुटकारा ओ हमेशा।
प्रार्थना करो, क्योंकि वो धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। ओ धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हमेशा छुटकारा पाए, हमेशा ओ छुटकारा पाए, हमेशा हमेशा। ओ मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। कहिए, ढूंढोगे, फिर से। ओ मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे, ओ मांगोगे तो ढूंढोगे। खुलेगी स्वर्ग की आशीषें, उसे अभी खटखटाओ, वो पाओ तो उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। क्या ये सच है? प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए, हमेशा ओ छुटकारा, ओ हमेशा छुटकारा पाए, छुटकारा ओ हमेशा छुटकारा, हमेशा। मांगोगे तो मिलेगा, मांगोगे तो, वो ढूंढोगे तो। अब कहिए, मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। कताओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। ओ खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। ओ प्रार्थना आराधना एक ही कारण है, वो अच्छा है। छुटकारा। Father, thank you for delivering us from prisons. Thank you for delivering us from darkness, from pits, from lost time. छुटकारा। हम बंधुआई में नहीं है, हम छुटकारा पाए हुए लोग हैं। तुम्हारा हाथ मुक्त है। प्रार्थना करे, वो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। ओ प्रार्थना करे, आराधना, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा ओ छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा छुटकारा। ओ यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से। यीशु ने हमें बचाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ गाइए, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया।
हमने शांति पाई है यीशु के हमने पाई है क्षमा सारे मुक्ति और श्राप से हमने शांति पाई है शांति पाई है यीशु के नाम से वो हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से तो गाओ हालेलुया 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 यीशु ने हमें छुड़ाया है और यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जालों से यीशु ने हमें बचाया है वो शैतान के चालों से ओ यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जालों से यीशु ने हमें बचाया है शैतान के चालों से तो गाओ हालेलुया 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 तो गाओ though you're walking through the valley and there is shadows all around, do not fear, he will guide you, he will keep you safe. Though you're walking through the valley and there is shadows all around, do not fear, he will guide you, he will keep you safe and sound. For his promise to never leave you nor forsake you. Oh, and his word is true. God is good, hey, all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, his light will. God is good. God is good all the time. God is good. God is good. Declare, church, that your God is good. Oh, God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. My God is good all the time. Through the darkest night, his light will shine. God is good. God is good all the time. We are sinners, so unworthy, still for us he chose to die. Filled us with his Holy Spirit, now we can stand and tell. Church, you say, we are sinners. Yes. He filled us with his Holy Spirit. Holy Spirit, now we can stand and testify. That is love, is everlasting, and his mercies, they will never end. God is good, hey, all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, his light will shine. God is good. God is good all the time. God is good. God is good. God is good all the time. Though I may not understand, or though I may not understand all the plans you have for me, my life is in your hands, and through the eyes of faith I can clean. You sing, although I may not understand all the plans you have for me, my life is in your hands, and your eyes of faith I can clearly see. My God is good
song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. God is good. God is good all the time. Oh, hey, oh, I receive your mercies. Hey, oh, I receive your grace. Hey, oh, I will dance forevermore. Hallelujah. Hey, oh, I receive your mercy. Hey, oh, I receive your grace. Oh, hey, oh, and I will dance forevermore. Daya ki boote, oh, daya ki boote गिरेगी गिरेगी. दया की बूंदे मुझ पर गिरेगी. दया की बूंदे गिरेगी मुझ पर सदा. दया की बूंदे, ओ दया की बूंदे गिरेगी गिरेगी. ओ दया की बूंदे मुझ पर गिरेगी. दया की बूंदे गिरेगी मुझ पर सदा. ओ हे ओ मिली दया मुझको. हे ओ मिला अनुग्रह. ओ हे ओ मैं नाचूं हर समय. ओ हे ओ Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. आपने उसकी दया को पाया है. आज सुबह उसकी दया की वजह से आप उठे हैं. आज सुबह उसकी दया से आप यहाँ पर आए हैं. अगर आप यहाँ तक ताली और बजाई है, यहाँ तक अपने अपने आवाज को उठा पाए हैं, ये उसकी दया है. आमीन. आप मंजूर करते हैं, मेरे साथ राजी है तो गाइए. मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है. ओ मेरे दिल में नया गाना मुझे यीशु. 1 2 3. मेरे दिल में नया गाना ओ मुझे यीशु देता. मेरे दिल में मुझे यीशु देता है. ओ हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. ओ हालेलुया. आनंद से जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. ओ मेरे दिल में नया गाना मुझे यीशु. ओ मेरे दिल में ओ पापों की गंदगी से मुझे उठाया. दिया उसने नया गीत मेरे जीवन में. पापों की गंदगी से मुझे उठाया. दिया उसने. आप गाइए. पापों की और पापों की गंदगी से मुझे उठाया. दिया उसने नया गीत मेरे. अरे बार. पापों की गंदगी से मुझे उठाया. दिया उसने नया गीत. वो आनंद से गाऊंगा जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा. हालेलुया. ओ जीवन ओ प्रभु की स्तुति करूंगा. मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है. ओ मेरे दिल में यीशु देता है. ओ हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. ओ हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. ओ माता पिता भाई बहन सब कुछ वो ही है. निंदा लेकर उसकी महिमा गाता रहूंगा. ओ माता पिता भाई बहन सब कुछ. निंदा लेकर उसकी महिमा गाता रहूंगा. ओ आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. ओ हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता
हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ इस जगह की मुसीबतें क्या करेगी, उस जगह की जिंदगी पर आशा गाइए। इस जगह की मुसीबतें, उस जगह की जिंदगी पर आशा रखता हूँ, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से जीवन भर ओ प्रभु की स्तुति करूंगा। ओ मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, ओ मेरे दिल में मुझे यीशु देता है। ओ हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर प्रभु की। संकट के समय में और संकट के समय में मैंने पुकारा, निकट आकर उसने मुझे जल्दी संभाला। और संकट के समय में मैंने पुकारा, निकट आकर उसने मुझे जल्दी संभाला। वो आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। और मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। और मेरे दिल में मुझे यीशु देता है। ओ हालेलुया आनंद से जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। ओ हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपनी प्रभु की स्तुति। आनंद से आनंद से प्रभु की स्तुति करूंगा, आनंद से वो जीवन भर अपनी प्रभु की स्तुति करूंगा। आखिरी बार हालेलुया आनंद से जीवन भर अपनी। प्रभु की स्तुति करूंगा। तालियों के साथ परमेश्वर की स्तुति करें। हालेलुया प्रेज द लॉर्ड। सिर्फ फ्रंट रो से आवाज आ रही है, पीछे से नहीं। हालेलुया प्रेज द लॉर्ड। सबने जुबान लाया है, सबने आवाजों को लाए हैं, सबके पास और थोड़ी ताकत है। हम थक नहीं जाते। हम we are eagle, हम उकाबों की तरह हम थक नहीं जाते। हालेलुया मतलब अपने को और थोड़ा खींच सकते हैं आराधना को। हालेलुया अब मंजूर है। प्रेज द लॉर्ड। ये गीत हमने 2-3 हफ्ते पहले सीखे थे। The song goes, awesome God, mighty God, I give you praise. Awesome God. Now you sing, awesome God, mighty God, Mighty God, I give you praise. give you praise. Awesome God. Awesome God, One more time. Awesome God, mighty God, I give you praise. give you praise. You're awesome God. Awesome God, Oh, I give you praise. I give you praise. Come on. I give you praise. I give you praise. For you are high and lifted up. Awesome God. For you are high and lifted up. Awesome God. Awesome God. Come on. Almighty God. I give you praise. give you praise. Awesome God. Awesome God, जिनको भी मुमकिन है तालियों के साथ. Awesome. Mighty God. mighty God, I give you praise.
For you are high and lifted up, awesome God. For you are high and lifted up, awesome. You are high and lifted up. For you are high and lifted up, awesome God. Oh, you are high and lifted up, awesome God. I give you praise, I give you praise, I give you praise. You're an awesome God. I give you praise, I give you praise, I give you praise. Oh, you are awesome. I give you praise, I give you praise, I give you praise. You're an awesome. I give you praise, I give you praise, I give you praise. You are high and lifted up, awesome God. You are high and lifted up. You are high and lifted up. You are high and lifted up, awesome God. Oh, you are high and lifted up, awesome God, awesome God. Hey, mighty God, I give you praise. Awesome God, yes, awesome God, mighty God, I give you praise. Awesome God, oh, together, I give you praise, I give you praise, I give you praise, I give you praise. For you are high and lifted up, awesome God. For you are high and lifted up, awesome. You are high and lifted up. For you are high and lifted up, awesome God. You are high and lifted up, awesome. I give you praise, I give you praise, I give you praise, I give you praise. You're ready. I give you praise, I give you praise, I give you praise. You're an awesome. I give you praise, I give you praise, I give you praise. Oh, you're an awesome. I give you praise, I give you praise, I give you praise. You're an, oh, you are high and lifted up, awesome God. For you are high and lifted up, awesome God. You are high and lifted up. You are high and lifted up, awesome God. For you are high and lifted up, awesome God. I give you praise, I give you praise, I give you praise, I give you praise. For you are high and lifted up, awesome God. You are awesome. You are high and lifted up. For you are high God. For you are high and lifted up, awesome God. यहोवा राजा है, सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर वो है। यहोवा राजा है, यहोवा राजा है, सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा। और युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी
हुकूमत और उसका ही प्रताप। युगों से युगों तक है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। ताली के साथ राजा सदा राजा। समुद्र की लहरों से, वो समंदर की लहरों से यहोवा है महान। पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम, समंदर की लहरों से यहोवा है महान। पर्वत की ऊंचाई से ऊंचा, तालों के साथ युगों से और युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा। ओ युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा राजा सदा राजा। सब मिलकर ओ आओ मिलकर हम सब गाए, उसका परचम हम लहराए, उसके सामने सर झुकाए, उसके नाम की जय जय गाए। ओ आओ मिलकर हम सब उसका परचम उसके सामने सर झुकाए, हो उसके नाम से जय जय गाए। और युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा। ओ युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रस्ताव सदा। राजा सदा राजा। I give you praise, I give you praise, I give you praise, I give you praise. You're an awesome God. I give you praise, I give you praise, I give you praise. You're an awesome God. You are high and lifted up, awesome God. For you are high and lifted up, awesome God. करो शब्दों उयर्ती कर्ताविनु महत्तम കൊടുത്തു। हाथों को उठाकर आवाज को ऊंचा कर कर परमेश्वर की स्तुति करेंगे। हालेलूया। കർത്താവേ ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് അടുത്തു വരുന്നു। यीशु मसीह हम एक साथ आपके करीब आते हैं। നീ ഇതുവരെയും ഞങ്ങളുടെ നടുവിൽ ചലിച്ചുകൊണ്ടിരുന്നു। आप अभी तक हमारे बीच में कार्य करते रहे। സോങ്ങിലൂടെ ഞങ്ങളോട് സംസാരിച്ചു। गीतों के द्वारा आपने हमसे बातें की। വർഷിപ്പിംഗ് ഞങ്ങളുടെ കൂടെ നിന്നു। आराधना में हमारे साथ रहे। വർഷിപ്പ് ടീമിന്റെ കൂടെ നീ നിന്നു। आराधना की अगुवाई करने वालों के साथ रहे। അഭിഷക്തരിലൂടെ നീ ഇടപെട്ടു। अभिषक्त लोगों के द्वारा आपने बातें की। ഞങ്ങളെ ഇന്ന് വെറുതെ അയക്കുന്ന ദൈവമല്ലെന്ന് തെളിയിച്ചു। आपने साबित किया कि आप हमें खाली हाथ नहीं लौटाओगे। ഞങ്ങളെ തൃപ്തരാക്കാം। हम आपसे तृप्त है पिता। ഞങ്ങളിൽ പ്രസാദിക്കണം। हम में आप प्रसन्न हो, അതാ ഞങ്ങളുടെ കൊതി। वही हमारी इच्छा है। അങ്ങ് ഞങ്ങളിൽ പ്രസാദിക്കണം। आप हम में प्रसन्न हो। യാഗപീഠം പണിതല്ല ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടത്। യാഗപീഠം പണിതല്ല ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടത്। जो वेदी है वो तैयार बनाकर हमें दी वो नहीं चाहिए। യാഗവസ്തു കൊണ്ടുവന്നതുമല്ല ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യം। और जो याग के ऊपर रखी हुई चीज है वो नहीं चाहिए। തീ കത്തിയതുമല്ല അറിയേണ്ടത്। और आग जली उस वेदी पर वो भी नहीं जानना है। ഞങ്ങളിൽ പ്രസാദിച്ചോ എന്ന് ഞങ്ങൾക്കറിയാം। यही जानना है कि आप हमसे प्रसन्न है। കയീനു ആരാധിച്ചു, कईन ने भी आराधना की, ഹാബേലും ആരാധിച്ചു। आबेल ने भी आराधना പക്ഷെ നീ की। ഹാബേലിലും അവന്റെ യാഗത്തിലും പ്രസാദിച്ചു। पर वचन कहता है कि आप आबेल में और उसके
वेदी पर प्रसन्न हुए, ഞങ്ങളിൽ ആദ്യം പ്രസാദിക്കണമേ. पहले हम में आप प्रसन्न हो പിന്നെ पिता, ഞങ്ങളുടെ ആരാധനയിൽ फिर हमारे आराधना में प्रसन्न हो അതിന് पिता। ഞങ്ങളെ ഒരിക്കൽ കൂടെ സമർപ്പിക്കും. इसलिए हम अपने आप को समर्पित करते हैं। അങ്ങയുടെ ശബ്ദം വേണം, आपकी आवाज चाहिए, അങ്ങയുടെ സ്പർശനം വേണം, आप छुए, ये हमारी जरूरत है। അങ്ങയുടെ വെളിപ്പാട് വേണം, आपका प्रकाशन हमें चाहिए, അങ്ങയുടെ പണി ഞങ്ങൾക്ക് വേണം. आप हम में काम करें पिता। കർത്താവ് എല്ലാം ചെയ്യാൻ പോകുന്നതിനാൽ आप सब कुछ करेंगे, इसके लिए आपका धन्यवाद। പുതിയതായിട്ട് വന്നവരെ നീ തൊടണം, जो नए आए हैं आप उन्हें छूना पिता, അവരോട് സംസാരിക്കണം. उनसे बात करना पिता। മഹത്വം അങ്ങേക്ക്. महिमा आपको യേശുവിൻ നാമത്തിൽ. यीशु मसीह के नाम में मांगते हैं, सुनो और कबूल करो। और कलीसिया ने कहा आमीन आमीन आमीन, हालेलुया। കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എല്ലാവർക്കും വന്ദനം. यीशु मसीह के नाम में मैं आप सबका स्वागत करता हूँ। നിങ്ങൾ എല്ലാവരും സന്തോഷമായിരിക്കുന്നു എന്ന് വിചാരിക്കുന്നു. आप सब बहुत खुश हो ऐसा मैं सोच रहा हूँ। എങ്കിൽ കരങ്ങൾ ഉയർത്തി हाथ को കർത്താവിനെ उठा के आप परमेश्वर की स्तुति करेंगे। ആമേൻ. എല്ലാവരും ഇരുന്നാട്ടെ. सब बैठ जाए। ഞാൻ പലപ്പോഴും കർത്താവിനോട് ചോദിക്കാറുണ്ട്, ഈ കാരാഗ്രഹത്തിൽ നിന്ന് ഇങ്ങനെ ഈസി ആയിട്ട് പുറത്തെടുക്കും, പിന്നെന്തിനാ കാരാഗ്രഹത്തിൽ വിടുന്നത്? मैं यीशु मसीह से पूछता हूँ कि अगर बंदी गृह से आप इतने आसानी से उन लोगों को बाहर निकाल सकते हो, तो फिर उनको बंदी गृह में डालना ही क्यों है? അതിൻ്റെ ആവശ്യമുണ്ട്. उसकी क्या जरूरत है? പത്രോസിനെ ഒന്ന് പറഞ്ഞു വിട്ടിട്ട് പുഷ്പം പോലെ വാതിലെല്ലാം തുറന്നിറക്കിക്കൊണ്ട് पतरस को जेल में जाने की अनुमति दी, फिर खुद ही वो सारे दरवाजों को खोलकर उसको बाहर പൗലോസിനെ निकाला। വിട്ടിട്ട് ഒരു ഭൂകമ്പം ഉണ്ടാക്കി ഇറക്കിക്കൊണ്ട് വരും. पौलुस को भेजता है, फिर एक भूकंप के साथ उसको बाहर लेकर आता വാതിലൊക്കെ പുഷ്പം പോലെ തുറക്കുന്നു. है। दरवाजा तो ऐसे ही खुल जाता है, എന്നാ പിന്നെ അങ്ങോട്ട് വിടാതിരിക്കല്ലോ. तो फिर भेजते ही क्यों है उन्हें उस പക്ഷെ जेल में? കാരാഗൃഹ പ്രമാണി ഇങ്ങനെ പുറത്തു വരും. देखिए, अगर वो जेल नहीं जाए तो उस जेल का जो प्रमुख है वो कैसे परमेश्वर को जानेगा? പ്രമാണി ഇതുവരെ മസിൽ പിടിച്ചിരുന്ന താൻ അടച്ച വാതിലാരും തുറക്കത്തില്ലെന്നും वो പറഞ്ഞു. जेल का प्रमुख बहुत धैर्य से बोलता है, जो दरवाजा मैं बंद करता हूँ वो कोई खोल नहीं सकता। പക്ഷേ തന്നെക്കാൾ വലിയ ഒരുവനുണ്ടെന്ന് പുള്ളി അന്നറിഞ്ഞു. पर उस रात को वो समझ गया कि उससे भी बड़ा कोई है। ചിലർ അറിയണം അവനേക്കാൾ വലിയവനുണ്ടെന്ന്. कुछ लोगों को ये जानना जरूरी है कि उससे भी बड़ा कोई है, അതാണ് കർത്താവ് എന്നിലൂടെ ആഗ്രഹിക്കുന്നത്, और वही परमेश्वर मुझसे चाहता है, നിങ്ങളിലൂടെ ആഗ്രഹിക്കുന്നു. आपसे भी वही चाहता है അവരെക്കാൾ വലിയവൻ നിങ്ങളുടെ കൂടെ ഉണ്ട്. कि उनसे भी बड़ा कोई आपके साथ है। ആമേൻ. നീ ഒറ്റയ്ക്കല്ല, तू अकेला नहीं, നിന്റെ കൂടെ तेरे साथ സകലതിനേക്കാളും വലിയ ഒരുവനുണ്ട്. सबसे बड़ा शक्तिशाली सामर्थी तेरे साथ है। അത് ഓഫീസിൽ തെളിയിക്കണം, वो ऑफिस में भी അത് साबित करना है, വീട്ടിൽ തെളിയിക്കണം, वो घर में भी साबित അത് करना है, സൊസൈറ്റിയിൽ वो समाज തെളിയിക്കണം, में भी साबित करना അത് है, നിനക്ക് ഏറ്റവും ക്ലോസ് ആയിരിക്കുന്ന ചിലരുടെ ഇടയ്ക്ക് തെളിയിക്കണം. तेरे कुछ खास लोगों के बीच में भी वो साबित करना है। ആമേൻ. हालेलुया। പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? അപ്പോൾ അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഓർക്കും ഇതൊക്കെ പിന്നെ എന്തിനാ, ഇതൊക്കെ അതിനാ. तो आप सोचते फिर ये सब क्यों है कठिनाई? അല്ലാതെ എന്നെ കഷ്ടപ്പെടുത്തിയിട്ട് കർത്താവിന് ഒന്നും നേടാനില്ല. और ऐसा नहीं कि मैं कष्टता में जाऊं और परमेश्वर उसका मजा उठाए। ഈ കർത്താവ് അങ്ങനത്തെ ഒരു കർത്താവല്ല. मेरा परमेश्वर ऐसा परमेश्वर नहीं है। എന്നെ സങ്കടത്തിന് വിട്ടിട്ട് മാറി നിന്നുകൊണ്ട് ആസ്വദിക്കുന്ന ഒരാളല്ല എൻ്റെ കർത്താവ്. मेरा परमेश्वर ऐसा परमेश्वर नहीं कि मुझे संकट में डाल दे और खुद उसके बारे में मजा उठाए। നിന്നെ സങ്കടപ്പെടുത്തിയിട്ട് ആസ്വദിക്കുന്ന ഒരുവനെ ഉള്ളൂ ഈ ലോകത്തിൽ, അവൻ്റെ പേരാ സാത്താൻ. तुझे दुख में देकर आनंद करने वाला एक ही व्यक्ति है, उसको हम शैतान बुलाते हैं। ആമേൻ. കാരണം അവൻ്റെ കയ്യിൽ മരണായുധങ്ങളാണ്, क्योंकि उसके हाथ में मृत्यु के औजार है। എൻ്റെ അപ്പച്ചൻ്റെ കയ്യിൽ ജീവന്റെ ആയുധങ്ങളാണ്. मेरे पिता के हाथ में जीवन के हथियार നീ है। ജീവനോടിരിക്കുന്നതാണ് എൻ്റെ അപ്പച്ചന് ഇഷ്ടം. तू जीवित रहता है, वही मेरी पिता की നീ इच्छा है। മരണത്തിലേക്ക് നടക്കുന്നതാണ് പിശാചിന് तू ഇഷ്ടം. मृत्यु की ओर चले, ये शैतान की अभिलाषा है। ആമേൻ. आमेन। ഈ രണ്ട് സംഘടനകളാ നിന്റെ ലൈഫിൽ और നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ये दोनों की ही युद्ध है जो तेरे जिंदगी में हो रही നീ है। ഇത് മനസ്സിലാക്കുന്നില്ല. तू नहीं समझ पा रहा। ഒരുത്തൻ നിന്നെ മരണത്തിലോട്ട് വിളിക്കുന്നു, एक तुझे मृत्यु की ओर खींच रहा है ഒരുത്തൻ നിന്നെ ജീവനിലോട്ട് और വിളിക്കുന്നു. एक तुझे जीवन की ओर बुला रहा है। ജീവനിലോട്ട് വിളിക്കുന്നവൻ जो
जो तुझे जीवन की ओर बुला നിന്റെ रहा है, നന്മ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. उसकी इच्छा ये है कि तू आशीष बना, മരണത്തിലോട്ട് വിളിക്കുന്നവൻ जो तुझे मृत्यु की ओर बुला നിന്റെ रहा है, തിന്മ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. वो तेरी बुराई देखना चाहता है. പക്ഷെ പ്രത്യേകത എന്താണെന്നറിയോ? पर इनकी खासियत क्या है? തിന്മ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവൻ जो तेरा बुरा देखना चाहता നിന്നെ है, ഫേക്ക് നന്മ കാണിച്ച തിന്മയിലോട്ട് വലിക്കുന്നു. हाँ, जो तुझे बुराई की ओर लेकर जाने चाहता है, वो तुझे नकली आशीषें दिखाता है और अपने पास खींचता है, സമ്പത്ത് തരും, धन देता है അത് നാശത്തിലോട്ട് കൊണ്ടുപോകാനാ. ताकि तू नाश की ओर जाए. ഫ്രണ്ട്ഷിപ്പ് തരും दोस्त ऐसे दे എന്ന് देते പറഞ്ഞാൽ हैं, നല്ല ഫ്രണ്ട്സിനെ തരത്തില്ല, अच्छे दोस्त नहीं, നല്ലതെന്ന് തോന്നിപ്പിക്കുന്ന ഫ്രണ്ട്സിനെ തരും. ऐसे दोस्त जो अच्छे लगते हैं, ആമേൻ. അവർ നിന്നെ തെറ്റായ വഴികളിലൂടെ കൊണ്ടുപോകും. वो तुझे गलत मार्गों पर लेकर അപ്പൊ जाएगा. ഇതിന്റെ പുറകിൽ ആരാ? तो इसके पीछे कौन है? നന്മയുടെ മുഖംമൂടി ധരിച്ച് ഒരു തിന്മ വരികയാണ്. भलाई का नकाब पहनकर एक बुराई तेरे पास आती है. അവന്റെ പേരാ സാത്താൻ. उसी को शैतान बुलाते हैं. അവന് വേഷം കെട്ടാനേ അറിയൂ. वो नकाब ही पहनता है, അവന് ഒറിജിനൽ രൂപമില്ല, क्योंकि उसका यथार्थ का कोई रूप नहीं, അതുകൊണ്ട് അവൻ വേഷം കെട്ടും. तो वो नकाब पहनता है. എന്നാൽ എന്റെ കർത്താവിന് ഒറിജിനൽ രൂപമുണ്ട്. पर मेरे परमेश्वर का एक यथार्थ रूप है. അവൻ തത്വത്തിന്റെ മുദ്രയാ. വാക്യമാ. एलिमेंट्स, सील ऑफ द हाँ। एलिमेंट्स. जो कण है, जो सृष्टि का जो कण है, उस कण के ऊपर उसकी ही मुद्रा लगी हुई है. അവനൊരാളത്വമുണ്ട്, उसका एक व्यक्तित्व है, അവനൊരു തേജസ്സുണ്ട്, उसके अंदर एक महिमा है, അവനൊരു രൂപമുണ്ട്. उसका एक रूप है. സാത്താൻ ഇതൊന്നുമില്ല. शैतान के पास ये कुछ नहीं. അവൻ കൂട്ടുകാരന്റെ വേഷം കെട്ടും, वो कभी दोस्त का नकाब पहनता അവൻ है, പാമ്പിന്റെ വേഷം കെട്ടും, कभी सर्प का नकाब അവൻ पहनता है, സിംഹത്തിന്റെ വേഷം കെട്ടും, कभी शेर का नकाब അവൻ पहनता है, ദൂതന്റെ വേഷം കെട്ടും, कभी स्वर्गदूत का नकाब അവൻ पहनता है. ഏത് രൂപങ്ങളുടെയും വേഷം वो കെട്ടും. कोई भी रूप लेने के लिए तैयार है. എന്തിനു വേണ്ടി? क्यों? നന്മയുടെ പേരിൽ നിന്റെ അകത്ത് തിന്മ അടിച്ചേൽപ്പിക്കണം. आशीष के नाम में तेरे अंदर वो बुराई को उत्पन्न പക്ഷെ करते. എന്റെ യേശു അങ്ങനല്ല. पर मेरा यीशु ऐसा അവൻ नहीं. ഒരു രൂപം ഉള്ളതുകൊണ്ട് यीशु का एक रूप അവൻ है, അഭിനയിക്കണ്ട. तो वो नाटक नहीं करता. അവൻ ഉവ്വ എന്ന് പറഞ്ഞ ഉവ്വ എന്നാ, वो हाँ बोले तो हाँ, അവൻ ഇല്ല എന്ന് പറഞ്ഞ ഇല്ല वो എന്നാ. ना बोले तो ना. നിന്റെ നന്മയാണ് അവന് ഇഷ്ടം. उसकी इच्छा तेरी अच्छाई അവനിൽ है. നന്മയേ ഉള്ളൂ, यीशु मसीह के अंदर केवल भलाई അവനിൽ है, നീതിയേ ഉള്ളൂ, उसके अंदर केवल धार्मिकता है, അവനിൽ സത്യമേ ഉള്ളൂ. उसके अंदर केवल सच्चाई है. മനസ്സിലാകുന്നവർക്കായി ഞാൻ जिसको ये ദിവസം समझ में आता है वो हाथ उठाकर परमेश्वर की स्तुति करे. ആമേൻ. हालेलुया. ദൈവമാണ് നിങ്ങളെ ഇവിടെ तो കൊണ്ടുവന്നത്. आपको यीशु मसीह यहाँ लेकर आया है. ദൈവമാണ് നിങ്ങളെ ഇവിടെ നട്ടത്. यीशु मसीह ने आपको यहाँ पर ഇത് बोया है. ദൈവവും നിങ്ങളും കൂടെയുള്ള കരാറാണ് ഈ ചർച്ച. आपके और आपके यीशु के बीच का फैसला है कि आप इस कलीसिया के अंग हो. അപ്പം നിങ്ങളുടെ മുഴുവൻ കാര്യവും കൈകാര്യം ചെയ്യാൻ ഉള്ള സ്ഥലമാണ് ദൈവസഭ. यानी आपकी हर चीज की देखभाल करने की जगह है ये कलीसिया. ചെറിയ പ്രശ്നമാണെങ്കിലും വലിയ പ്രശ്നമാണെങ്കിലും മരണകരമായ പ്രശ്നമാണെങ്കിലും അത് കൈകാര്യം ചെയ്യാൻ സഭയ്ക്ക് പറ്റും. छोटी समस्या हो, बड़ी समस्या हो, मृत्यु तक जाने वाली समस्या हो, कलीसिया उसका ख्याल रख सकती है. നമുക്ക് ജീവൻ നിലനിർത്തണമെങ്കിൽ ഓക്സിജൻ വേണം, हमको जीवित रहना है तो ऑक्सीजन चाहिए. അല്ലേ? ഓക്സിജൻ ഇല്ലാതെ ജീവിക്കാൻ പറ്റുന്നവരാരെങ്കിലും ഉണ്ട്? കൈ ഉയർത്തി. ऑक्सीजन के बिना जो जीवित रह सकते हैं अपने हाथों को उठाए. ആരെങ്കിലും ഉണ്ടോ എന്ന് നോക്കാം. സ്പെഷ്യൽ ആരെങ്കിലും ഇല്ല. कोई नहीं है. അതുപോലെ ठीक उसी ഒരുവന് तरह സ്വർഗവുമായിട്ട് കണക്ട് ചെയ്യാനുള്ള ജീവനാഡിയാണ് ദൈവസഭ. और एक व्यक्ति स्वर्ग से जुड़े उसका माध्यम है कलीसिया. അതുകൊണ്ടാണ് യേശു ആരെയാണോ രക്ഷിക്കുന്നത് അവരെല്ലാം സഭയിൽ ചേരും. इसलिए यीशु मसीह जिसको उद्धार देता है उसको कलीसिया से जोड़ देता है. കാരണം യേശു അങ്ങനെ ഒരു സംവിധാനം ഓപ്പൺ ചെയ്തിട്ടാ പോയെ. यीशु मसीह ने ऐसे संविधान को खोलकर ही फिर स्वर्ग लौटा. രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ നീ നഷ്ടപ്പെടും. उद्धार अगर तेरा हो गया तो तुझे तेरा नाश ना हो. യേശുവിനെ നീ അറിഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ നിനക്ക് ദോഷം വരല്ലേ. यीशु मसीह को अगर तू जान गया फिर तेरे साथ कोई बुरा होना चाहिए. അതുണ്ടാകാതിരിക്കാനാണ് സഭ നിനക്ക് തന്നെ. और ऐसी तेरे साथ भलाई हो പക്ഷേ इसलिए तुझे कलीसिया दी गई. നമുക്ക് സഭ സിമ്പിളാ. पर हमको लगता है कलीसिया एक साधारण चीज है. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ സൗകര്യത്തിന് പിന്നെ നമ്മൾ സഭയുമായിട്ട് കണക്ട് ആകുന്നു. तो हम हमारी
आरामदायक चीजों के अनुसार हम कलीसिया से जुड़ते हैं। നമ്മുടെ സൗകര്യത്തിനല്ല സഭയുമായിട്ട് ബന്ധം हम हमारे हिसाब से कलीसिया से नहीं जुड़ सकते। ദൈവവുമായിട്ടുള്ള ബന്ധമായിരിക്കണം നിന്റെ സഭയുമായിട്ടുള്ള ബന്ധം. परमेश्वर के साथ जो रिश्ता है वही रिश्ता तेरा कलीसिया के साथ है। നീ ദൈവസഭയോട് എത്രയും ബന്ധമുണ്ടോ അത്രയും ബന്ധമേ ഉള്ളൂ നിനക്ക് ദൈവത്തോട്. तेरा इस कलीसिया से जितना रिश्ता है परमेश्वर के साथ भी उतना ही रिश्ता है। ആമേൻ. ദൈവസഭയ്ക്കകത്ത് ചിലത് നിനക്ക് ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ലെങ്കിൽ എൻ്റെ അർത്ഥം കർത്താവ് പറയുന്ന പലതും നിനക്ക് ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. अगर कलीसिया तुझे पसंद नहीं आई उसका ये मतलब है कि परमेश्वर तुझे कुछ जो चीज बोल रहा है तुझे पसंद नहीं आई। ആമേൻ ആമേൻ. കാരണം എന്താണെന്നറിയോ? സഭ ശരീരമാണ്. क्योंकि कलीसिया उस परमेश्वर का शरीर है। ആരുടെ ശരീരം? किसका शरीर? യേശുവിൻ്റെ ശരീരം. यीशु मसीह का शरीर। അപ്പോൾ യേശുവിനെ ഇഷ്ടപ്പെടുന്നവൻ തല മാത്രം ഇഷ്ടപ്പെടുവോ ശരീരം കൂടി ഇഷ്ടപ്പെടുവോ? जो यीशु मसीह को पसंद करता है केवल सर को नहीं उसके पूरे शरीर को भी पसंद करता है। ശരീരത്തോട് ഒരു അസ്വസ്ഥത ഉണ്ടെങ്കിൽ എന്തിനോടും അസ്വസ്ഥയുണ്ട്. अगर शरीर पसंद नहीं उसका ये मतलब है कि सिर भी पसंद नहीं। ആമേൻ. പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? समझ रहे हैं आप? അതുകൊണ്ടാ പറയുന്നത് സഭയുമായിട്ടുള്ള ബന്ധം ദൃഢമായിരിക്കണം. इसी कलीसिया के साथ का आपका रिश्ता बहुत दृढ़ होना चाहिए। ആമേൻ ആമേൻ ആമേൻ. യേശു സഭയെ സ്നേഹിച്ചെന്നാ ബൈബിൾ. वचन कहता है यीशु मसीह कलीसिया से प्यार करता है। ചൂടെ പറയുമ്പോൾ ജീവന് തുല്യം സ്നേഹിച്ചു. यीशु मसीह अपने जीवन के समान प्राण के समान कलीसिया से प्यार ജീവൻ करता है। കൊടുത്ത് സ്നേഹിച്ചു. यीशु मसीह ने जीवन देकर कलीसिया से प्यार किया। രക്തം കൊടുത്ത് സമ്പാദിച്ചു. लहू बहाकर कलीसिया की स्थापना की। ഒരു ശരീരത്തിന് വേണ്ടി കർത്താവ് എന്തൊക്കെയാ ചെയ്തെന്ന് നോക്കിയേ. मसीह ने कलीसिया से प्रेम कर कर अपने आप को उसके लिए दे दिया। ഓ ഹിന്ദി ഭയങ്കരം. അത് करेक्ट है. कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया. ओह സഭയെ സ്നേഹിച്ചിട്ട് തന്നെ തന്നെ കൊടുത്തു. आमीन आमीन. ഒന്ന് പറഞ്ഞു മന. कलीसिया से प्रेम कर कर मसीह ने अपने आप को दे दिया. അപ്പം സ്നേഹത്തിൻ്റെ അടയാളമോ കൊടുക്കുക. प्यार का यही चिन्ह है कि वो देता है. ഓ Acts 20:28 only. കൊടുക്കാൻ നമുക്ക് തോന്നുന്നില്ലെങ്കിൽ അതിൻ്റെ അർത്ഥം സ്നേഹമില്ലെന്നാ. अगर देने का मन नहीं उसका ये मतलब है कि प्यार नहीं. അടുത്ത ആഴ്ച मसीह कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया. ആമേൻ. ഓ എന്നെ എഫക്റ്റ് ഉള്ള വാക്ക്. ജോമൻ നീ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന അവൻ കൊടുത്തോണ്ടാണ്. जुमन तू यहाँ बैठा है क्योंकि उसने दे दिया. നീ ഇവിടെ ഇന്ന് പകൽ ഇരിക്കുന്ന അവൻ കൊടുത്തു. आप यहाँ इसलिए बैठे हैं कि उसने अपने आप को दे दिया. അവനെ കൊടുത്തിട്ട് നിന്നെ ഇവിടെ ഇരുത്തി. उसने अपने आप को दे दिया और तुझे यहाँ बिठा दिया. हालेलुया. ഒരു പക്ഷേ ഒരു ശവക്കുഴി നീ കിടക്കേണ്ടതാ. शायद तुझे कब्र में पड़ना होगा. അല്ലെങ്കിൽ മറ്റൊരു ഇടത്ത് തകർന്നവനായി പോകേണ്ടവനാ. या किसी और जगह पे नाश हुआ होना चाहिए. റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ പലരും കിടക്കുന്ന പോലെ കിടക്കേണ്ടവരാ നമ്മൾ. शायद रेलवे स्टेशन में लोग जैसे पड़े हैं हमको वैसे पड़ा होना പാഗലായിട്ട് കറങ്ങേണ്ടവരാ നമ്മൾ. शायद पागलपन के साथ रास्ते में घूमने वाले ആമേൻ ആമേൻ. അടിക്ക് ചെളിച്ചാലി കിടക്കേണ്ടവരാ നമ്മൾ. शायद कीचड़ में पड़े होने वाले लोग बनते. നമ്മുടെ നമുക്കറിയത്തില്ല നമ്മൾ എങ്ങനെ हम ആണ്ടത്. नहीं जानते कि कैसा होती हमारी നമ്മുടെ जिंदगी. കഴിവ് കൊണ്ടല്ല ഇവിടെ എത്തിയത്. देखिए काबिलियत से नहीं നമ്മുടെ पहुंचे. ജീവിതത്തിന്റെ പവർ കൊണ്ടല്ല ഇവിടെ എത്തിയത്. जीवन के सामर्थ्य से नहीं पहुंचे. അവൻ കൊടുത്തു. उसने दे दिया. അവനെ കൊടുത്തു. उसने अपने आप को ही दे दिया എന്നിട്ട് നമ്മളെ പൊക്കി. और हमें ऊंचा उठा എന്നിട്ട് दिया ഇവിടെ ഇരുത്തി. और यहाँ बिठा ആ दिया. സ്നേഹം എത്ര വലിയ സ്നേഹം. कितना महान है वो प्यार. हालेलुया हालेलुया. അവനെ കൊടുത്തു. अपने आप को दे दिया. യേശുവിനെ കൊടുത്തു. यीशु ने अपने
अपने आप को दे दिया അവിനാശ് ഇവിടെ എത്തി. तो अविनाश यहाँ पहुंचा യേശുവിനെ കൊടുത്തു. यीशु को दे दिया രൂബേൻ ഇവിടെ എത്തി. रूबेन यहाँ पहुंचा യേശുവിനെ കൊടുത്തു. यीशु ने अपने आप को दिया ജിതിനകത്ത് കയറി. जितिन अंदर पहुंच गया യേശുവിനെ കൊടുത്തു. यीशु ने अपने आप को दिया ഡെന്നിസ് ഇവിടെ കയറി. डेनिस अंदर पहुंच गया യേശുവിനെ കൊടുത്തു. यीशु ने अपने आप को दिया ജിതിൻ ഇവിടെ കയറി. जितिन अंदर आ गया आमीन हालेलुया ഓ സഖതനിയ ഹർദനാദിയാന. അടുത്തിരിക്കുന്ന ആളെ നോക്കിയിട്ട് പറഞ്ഞേ, അടുത്തിരിക്കുന്ന ആളെ നോക്കി आपके കൈ बाजू में കൊടുത്തിട്ട് जो പറ, बैठे हैं കൈ കൊടുത്തിട്ട് പറ. कीजिए और അപ്പുറത്തും ഇരിക്കുന്നവർക്ക് ഇപ്പുറത്തും ഇരിക്കുന്നവർക്ക്, जो आपके बाजू നീ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന യേശു കൊടുത്തത് കൊണ്ടാ. उसको बोले तू यहाँ बैठा है क्योंकि यीशु ने अपने आप യേശുവിനെ കൊടുത്തു, അതുകൊണ്ടാണ് നീ ഇവിടെ ഇരിക്കുന്നത്. यीशु ने अपने आप को तुझे दिया इसलिए तू यहाँ बैठा है ആമേൻ ആമേൻ. എത്ര പേർക്ക് ഈ ദൂത് മനസ്സിലായി? कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं അങ്ങനെ കൊടുത്ത നമ്മൾ ഒരുമിച്ച് കൂടിയപ്പോൾ അതൊരു സഭയായി. और ऐसे अपने आप को देकर उसने लोगों को इकट्ठा किया और ऐसे हम एक कलीसिया बन गए ആമേൻ. അപ്പൊ ഇതിനകത്തൊരു വലിയവനും ഇല്ല ചെറിയവനും ഇല്ല. कोई बड़ा नहीं कोई छोटा नहीं ആമേൻ. എല്ലാവരും യേശു തന്നെ കൊടുത്തത് കൊണ്ട് ഉണ്ടായവരാ. हम सब इसलिए पहुंचे कि यीशु ने अपने आप को दे दिया ആമേൻ. നീ ആരാന്നറിയോ? തോണ്ട് പറ. യേശു കൊടുത്തതിന്റെ മറുപടിയാ. अपने पड़ोसी को कहो तू जानता है तू कौन है यीशु ने अपने आप को दिया उसका जवाब है तू യേശു കൊടുത്തു, यीशु ने अपने आप को दिया അതിന്റെ ആൻസറാ നീ. और उसका जवाब है तू you हाँ। are the answer of his ആമേൻ sacrifice ആമേൻ. amen you are the answer of his sacrifice നിന്റെ റൂട്ട് പലയിടത്ത് തിരിഞ്ഞില്ലേ, അത് നിന്റെ കഴിവുകൊണ്ട് തിരിഞ്ഞതല്ല. देखिए बहुत सारे अच्छे मार्गों पर तेरा रास्ता तू बहुत अच्छे रास्तों पर आया വളരെ ചിന്തിക്കാത്ത സമയങ്ങളിൽ നിനക്ക് ബ്രേക്ക് ത്രൂ ഉണ്ടായില്ലേ, ऐसे ऐसे बहुत सारे समय जो तूने सोचा भी അത് नहीं, നിന്റെ കഴിവുകൊണ്ടുണ്ടായതല്ല, छुटकारा मिला वो അതിന്റെ तेरे काबिलियत से नहीं സ്തോത്രം मिला കൊണ്ടുണ്ടായതല്ല. तेरी स्तुति से भी नहीं हुआ യേശു കൊടുത്തതിന്റെ റിസൾട്ടാ അത്. यीशु ने तुझे दिया उसका नतीजा है वो ആമേൻ ആമേൻ. നീ പറഞ്ഞ സ്തോത്രത്തിന് മറുപടി പറയത്തില്ലെന്നല്ല പറയും. तेरी स्तुति का जवाब देगा वो ആമേൻ. പച്ചവെള്ളത്തിന് വരെ മറുപടി പറഞ്ഞവനാ ദൈവം. पानी तक का जवाब दे देता है അതുകൊണ്ട് നീ പറഞ്ഞ സ്തോത്രത്തിന് മറുപടി तेरी പറയും. स्तुति का भी जवाब देगा ഇന്നിവിടെ യോഗത്തിന് വന്നതിനും മറുപടി തരും ദൈവം. आज तू प्रार्थना सभा में आया है उसका भी जवाब तुझे ഈ देगा ആഴ്ച നീ സുരക്ഷിതനാകാൻ പോകുന്നത് അങ്ങനെ. इस हफ्ते तू सुरक्षित रहेगा वो ऐसे ही ഈ रहेगा ആഴ്ച നീ ബ്ലസ്ഡ് ആകാൻ പോകുന്നത് അങ്ങനെ. ये हफ्ते का तेरा आशीष भी उसी के कारण ഈ आएगा ആഴ്ചയിൽ ബ്ലെസ്സിങ്ങുകൾ നിന്റെ വീട്ടിൽ വരുന്ന അതുകൊണ്ടാണ്. ये हफ्ते ब्लेसिंग तेरे जिंदगी में इसीलिए आएगा കാരണം കർത്താവിന് അത് ചെയ്യാതിരിക്കാൻ പറ്റത്തില്ല. क्योंकि परमेश्वर वो करना चाहता है ഔദാര്യത്തിൽ ഒന്നും മേടിക്കത്തില്ല കർത്താവ്. कुछ भी ऐसे ही वो किसी का उपकार नहीं लेता ഒരു സ്തോത്രം അദ്ദേഹത്തെ നോക്കി നീ പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ മറുപടി പറഞ്ഞിരിക്കും. उसके चेहरे को ताक कर अगर स्तुति दे तो वो उसका जवाब देगा നീ കാലിട്ട് നനക്കിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ, उसके लिए अगर तू थोड़ा नाचा നീ है മറ്റുള്ളവരുടെ മുമ്പിൽ നാണം കെടുന്ന രീതിയിൽ ഡാൻസ് ചെയ്തിട്ടുണ്ടെങ്കിൽ, दूसरे लोग तुझे देखकर अगर तेरे आराधना का मजाक उड़ाया है ഞാനിങ്ങനെ പറയാറുണ്ട്, നീ ഡാൻസ് ചെയ്യുമ്പോൾ ഒരാൾക്ക് അത് വല്ലാതെ തോന്നണം, എങ്കിൽ നീ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടു. मैं ऐसे हमेशा बोलता हूँ तू ऐसे नाचना कि लोग तुझे देखकर लगे इसको क्या हो गया है ऐसा अगर कोई तेरे आराधना को देख के बोल दाऊदिने दे, तो നോക്കി तू आशीष का कारण बनेगा ദാവീദിനെ നോക്കിയപ്പം ആർക്ക്, ശൗലിന്റെ മോക്ക് അങ്ങനെ തോന്നി, അവൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടു. माइक मिखाल और जब दाऊद नाच रहा था तो दाऊद की बीवी को लगा ये कैसे नाच रहा है पागल जैसा ആമേൻ. और അത് वही മതിയായിരുന്നു അവൻ മാനിക്കപ്പെടാൻ. और वही दाऊद के आशीष का कारण बन गया അവിടെ മുതൽ ദാവീദിന്റെ സ്ഥിതി അങ്ങോട്ട് മാറുക. वहां से ही दाऊद की स्थिति बदलने लगी ആമേൻ. അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവ് സിമ്പിൾ കാര്യങ്ങൾ പോലും എത്ര ക്ലിയർ ആയിട്ട് എടുക്കുന്നത്. देखिए हमको जो चीज साधारण लगती है वो परमेश्वर किस प्रकार देखता है ആമേൻ. ഞാൻ എപ്പോഴും പറയാറുണ്ട്, ഒത്തിരി സന്തോഷമുള്ള ഒരു കാര്യം, ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഇത്രയും സാധനങ്ങൾ ഇതിലൊരു ഇപ്പോഴുള്ള എനിക്കൊന്ന് 100% സാധനങ്ങൾ ഒരു വണ്ടിയിലാണ് കയറുന്നത്. देखिए यहाँ के जितने आप सामान देखते हैं
ये सब आराधना के बाद एक ही गाड़ी में डाल के लेकर जाते हैं ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോഴും അതവിടെ और आने के टाइम भी वही गाड़ी में लेकर आते हैं ബോക്സ് ഉൾപ്പെടെയല്ല, बॉक्स सब उसी के अंदर जाता അത് है പ്രൈസിന്റെ വണ്ടിയല്ല. प्रेसन के गाड़ी में जाता है എന്നോ അനുഗ്രഹം അവന് കിട്ടാൻ പോകുന്നു. कितना आशीष का कारण है ये നിങ്ങൾ എടുക്കുന്ന ഒരു കൊച്ചു റിസ്ക് आप परमेश्वर के लिए चुकाने वाला एक छोटा सा कीमत അത് ആർക്കും അത് റിസ്ക് ആയിട്ട് തോന്നുന്നില്ല. किसी को वो कुछ बड़ी चीज नहीं लगती പക്ഷെ യേശുവിനത് വലുതാ. पर यीशु मसीह के लिए वो बड़ी बात കാരണം है പച്ചവെള്ളത്തിന് വരെ വിലയിടുന്ന പുള്ളിയാ. वो एक गिलास पानी का भी कीमत चुकाता है ये ആമേൻ. परमेश्वर ആമേൻ. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग समझ रहे हैं ചിലർ യോഗം കഴിയുമ്പോൾ പെട്ടെന്ന് അങ്ങ് പോകും, कुछ लोग आराधना के बाद जल्दी जाते हैं കൈ കൊടുക്കാതെ പോലും അങ്ങ് പോകും. लोगों से मिले बगैर ही चले जाते हैं അമ്മ എന്നാൽ ചിലർ ഇവിടെ നിൽക്കും, कुछ लोग रुकते हैं ഒക്കുമെങ്കിൽ ഒരു വയറൊന്നും മടക്കാൻ. कुछ लोग आके से एक वायर तो बांध कर चले जाते അതിന്റെ हैं വില ആർക്കും മനസ്സിലാകത്തില്ല. किसको उसकी कीमत नहीं समझते ആമേൻ. आमीन। ചിലപ്പം ഈ ടേബിളിന്റെ സ്ക്രൂവേ അഴിച്ചോളായിരിക്കും, शायद आपने ये टेबल का एक स्क्रू ही ओपन किया होगा പക്ഷെ അത് ആർക്കും അറിയത്തില്ല അതിന്റെ വില. किसी को उसकी कीमत नहीं मालूम പക്ഷെ യേശു അത് നോക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. हाँ यीशु मसीह उसको देखता है उसकी आमीन। याद में रहता है ആമേൻ. മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? आपको समझ रहे हैं क्या ये बात ആമേൻ. ഇന്ന് ഇവിടെ വരാൻ സാഹചര്യം ഇല്ലായിരുന്നു, आज यहाँ आने के आपके पास कोई വേറെ പ്രോഗ്രാം ഉണ്ടായിരുന്നു. बहुत आप कहीं और जा सकते थे മനസ്സ് പറഞ്ഞ് നമുക്ക് അങ്ങോട്ട് मन പോകാമെന്ന്. ने बोला चलो वहाँ जाते हैं പക്ഷെ അത് ചെയ്യാതെ पर आपने वो नहीं किया നീ ആ മനസ്സിനെ കീഴടക്കി आपने अपने मन के ऊपर काबू ഇന്ന് നീ पाया ഇവിടെ യോഗത്തിന് വന്നത് और तू यहाँ आराधना में ഇവിടെ आया ആർക്കും അറിയത്തില്ല. कोई नहीं जानता പക്ഷെ യേശു അത് കണ്ടു. पर यीशु ने वो जाना യേശു അതിന്റെ മറുപടി പറയും, यीशु उसका जवाब യേശു देगा അതിന്റെ ഉത്തരം തരും. यीशु उसका उत्तर देगा മനസ്സിലാകുന്നവർക്കായി സ്തോത്രം. जिसको समझ में आ रहा है मैं उनकी स्तुति करता हूँ परमेश्वर की स्तुति करता हूँ आमीन പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? അപ്പോൾ ഒരു കാര്യം നോക്കി, യേശു കൊടുത്ത വിലയാണ് നീ ഇവിടെ ഇരിക്കാൻ കാരണം. यीशु मसीह ने जो दाम चुकाया है उसका नतीजा ये है कि आप और मैं यहाँ അതാണ് बैठे हैं। എഫേസ്യ ലേഖനം 5 പറയുന്നത്. वही हमने अभी वाक्य യേശു पढ़ा ഞാൻ എന്നെ തന്നെ കൊടുത്തെന്ന്. कलीसिया से प्रेम कर कर अपने आप को उसके लिए दे दिया ഓ, എന്തോ വാക്കത്, എനിക്ക് അവിടുന്ന് അങ്ങോട്ട് പോകാൻ തോന്നുന്നു. मेरे को उसके आगे बढ़ने का मन ही नहीं कर रहा അമ്മേ, കലീസിയയോട് ഇഷ്ടം തോന്നിയിട്ട് അതാണ്. कलीसिया से प्रेम करके ഓ, कलीसिया स्नेह ഇവിടെ ഇരിക്കുന്ന നിങ്ങളെ സ്നേഹിച്ചിട്ട് आप से प्रेम करके അപ്പോൾ നിങ്ങൾ അറിയുന്നതിന് മുമ്പ് നിങ്ങളെ സ്നേഹിച്ചു, तो आपकी जानकारी से पहले ही आपसे कोई प्रेम कर रहा था എന്നിട്ട് അവനെ കൊടുത്തു. और इसलिए आपके लिए उसने अपने आप को അപ്പൊ दे दिया ആദ്യം നടന്നത് അവന്റെ സ്നേഹം നിനക്ക് കിട്ടി. तो सबसे पहले उसका प्यार हमें मिला നീ അവനെ സ്നേഹിച്ചല്ല, तूने उससे नहीं നീ അവനെ അന്വേഷിക്കുന്നതിന് മുമ്പ്, तू उसे ढूंढने से पहले നീ അവന്റെ പുറകെ പോകുന്നതിന് മുമ്പേ तू उसके पीछे जाने से पहले അവന്റെ സ്നേഹം നിന്റെ അടുക്കലെത്തി. उसका प्यार तेरे पास पहुंच आमीन। गया आमीन വാ. for he loved us first ആരെയോ നോക്കി ദൈവം പ്രവചിക്കുന്നു, किसी को देखकर परमेश्वर ये नबूवत कर रहा है നീ വല്ലാത്തൊരു കൂട്ടത്തിൽപ്പെട്ടിട്ട് ജയിലിൽ പോകേണ്ടവനായിരുന്നു. तू गलत संगति में जब फंस कर तू जेल पहुंचने वाला था പക്ഷെ അതിന് ദൈവം വിടാതെ पर परमेश्वर ने उसकी अनुमति नहीं दी കട്ട് ചെയ്ത് അവരുടെ നിന്ന് മാറ്റി. उनके बीच में से तुझे काट कर अलग ആ किया പ്രത്യേക മൊമെന്റ് നീ അവിടെ ഇല്ല. वो जब होने वाला था उस समय तू वहां नहीं അങ്ങനെ നീ രക്ഷപ്പെട്ടു. और वैसे तू बच गया നീ രക്ഷപ്പെട്ടതിന്റെ കാരണം എന്താ? तू कैसे बचा അവൻ ആദ്യം നിന്നെ സ്നേഹിച്ചു. क्योंकि उसने पहले तुझसे प्यार किया സകതനകടകസിയാതന അർദ്ധനാദിയാനകടകസിയാതന. ഞാൻ കാണുന്ന ഇങ്ങനെ മറ്റൊരുവൻ ഉപയോഗിച്ച ഒരു വെപ്പൺ മറ്റൊരുവൻ मुझे परमेश्वर ऐसा दिखा रहा है किसी और ने एक हथियार इस्तेमाल किया था ഒരു ആ വെപ്പൺ പെട്ടെന്ന് നിന്റെ കയ്യിലോട്ട് കൈമാറിട്ട് അവൻ മുങ്ങും. तेरे हथियार को वो हथियार को तेरे हाथ पे देकर वो भाग जाता है എന്നിട്ട് നീ പ്രതിയാക്കപ്പെടും. और तुझे वहां फंसाया जाएगा ഇതായിരുന്നു പ്ലാനിങ്. यही प्लान था ഈ പ്ലാനിൽ നിന്നാണ് നിന്നെ
വല്ലാതെ ദൈവം വലിച്ചു മാറ്റി. उस प्लान से परमेश्वर ने तुझे खींच कर निकाला. നിനക്കറിയത്തില്ല അതെങ്ങനെ നടന്നെന്ന്. तू नहीं जानता ये कैसे हुआ. അതങ്ങ് അചാനക്ക് നടന്നാന്നാ നീ तुझे വിചാരിക്കുന്നു. लगा अचानक ही हो गया. പക്ഷെ ഇന്ന് രാത്രി ഇന്ന് പകല് ദൈവം പറയുന്നു आज सवेरे परमेश्वर that बोलता is है not അചാനക്. वो अचानक नहीं അത് हुआ. അചാനക്കല്ല. वो अचानक नहीं हुआ. ദൈവം നിന്നെ ആദ്യം സ്നേഹിച്ചോണ്ട് परमेश्वर ने तुझसे पहले നിന്നെ प्यार അവിടുന്ന് किया. മാറ്റുവായിരുന്നു. तुझे वहां से हटाया यीशु ने. थैंक यू लॉर्ड. थैंक यू लॉर्ड. ശബരദിയാല Lord. അടരദിയാല Thank you, Lord. കടകസി അർദ്ധനാദി. അങ്ങനെ നീ ഓരോന്നും നോക്ക്. तू ऐसे देख. നീ വല്ലാത്ത ഒരു കാര്യത്തിൽ പെട്ടുപോകേണ്ടവനാ നീ. तू किसी चीज में फंसने वाला था. ചിലതൊക്കെ നിന്നെ ബാധിച്ചു. कुछ थोड़ा तुझे नुकसान പക്ഷെ हुआ. നീ അതിനകത്ത് കുഴയാതിരിക്കാൻ पर ताकि तू उसमें पूरी तरह से फंसे നിന്നെ नहीं, അതിനകത്തുനിന്ന് പുറത്തെടുത്തു. तुझे उसमें से बाहर അതാ निकाला. നിന്റെ മുമ്പിലത്തെ ജീവിതം. वो है तेरे पहले की ഇത് जिंदगी. ദൈവം സ്നേഹിച്ചതിനെ പുറത്തെടുത്തതാ. परमेश्वर ने प्यार कर कर ഇല്ല तुझे നീ निकाला. ഭ്രാന്തനായി പോയനെ. वरना तू पागल बन നീ जाता. ആത്മഹത്യ ചെയ്തേന്. तू आत्महत्या करता. നീ തകർന്നു പോയനെ. കൊടുത്തു ഞാൻ. मैंने अपने आप को दे ആ दिया. വേട് നിങ്ങളോട് വിളിച്ചു പറയാൻ ദൈവം എന്നോട് यीशु പറയുന്നു. मसीह बोल रहा है कि ये शब्द मैं कलीसिया को ഞാൻ दोबारा കൊടുത്തു. बोलूं। मैंने अपने आप को आपके അത് लिए വില दे दिया है। എന്താണേലും ഞാൻ എന്നെ കൊടുത്തു. ओ उसका दाम जो भी है मैंने चुका दिया. ഇനി നിനക്കൊരു കടയില്ല. अब तेरे ऊपर कोई कर्जा नहीं. നിനക്കൊരു കടമില്ല. तेरे ऊपर कोई कर्जा नहीं. നിന്നെ ഒരുത്തരെയും നീ ചോദിക്കത്തില്ല. तो कोई तेरे पीछे दम ഒരുത്തരും नहीं നിന്റെ आएगा. പുറകെ വരത്തില്ല. कोई तेरे पीछे नहीं കാരണം आएगा. ഞാൻ കൊടുത്തു. क्योंकि यीशु मसीह ने अपने आप को आपके लिए दे എടാ दिया. സ്നേഹിച്ചിട്ടാ കൊടുത്ത്. वो ऐसे ही नहीं दिया, प्यार कर कर दिया. നിന്നോട് കടമയുണ്ടായിട്ടല്ല. ऐसे नहीं कि वो तेरा कर्जदार था. ഞാൻ നീയുമായിട്ടുള്ള സ്നേഹം. उसका और उसका आपके प्रति ഞാൻ നിന്നെ സ്നേഹിച്ച സ്നേഹം उसने जो आपसे प्यार किया, അതാ ഞാൻ കൊടുക്കുന്നത്. वो प्यार के कारण उसने अपने आप को तेरे लिए दे दिया. जीसस. ആമേൻ. താങ്ക് യു ലോർഡ്. മൈറ്റി ലോർഡ്. ഞാൻ നിങ്ങളോട് പലപ്പോഴും പറയാറുണ്ട്, ചില ദിവസങ്ങളിൽ ചിലർ വന്ന് ആ ദൂത് വലിച്ചുകൊണ്ട് പോകും. मैं आपको हमेशा कहता हूँ कि कभी कभी ऐसे होता है कि कलीसिया में कोई एक व्यक्ति आता है और मेरे द्वारा मेरे अंदर से पूरी वाणी खींचकर अपनी ओर लेकर जाता है. ആമേൻ. കലീസിയ അത്രയ്ക്ക് വലുതാണ്. कलीसिया उतना ही बड़ा है, उतना ही श्रेष्ठ है. അതുകൊണ്ട് ഞാൻ ഇവിടെ ഇന്ന് ഇരിക്കുന്ന സകലരോടും പറയും, तो आज जो यहाँ बैठे हैं मैं आप सबसे ये कहना चाहता हूँ, ഒരു കലീസിയ, ഒരു സഭ നിങ്ങൾ ഉറച്ചു നിൽക്കണം. आप एक कलीसिया में दृढ़ता के साथ खड़े रहें. ഉറച്ചു നിൽക്കണം. उस कलीसिया के साथ दृढ़ता से എന്തെല്ലാം जुड़े. കേട്ടാലും कुछ भी सुने, എന്തൊക്കെ ഉണ്ടായാലും कुछ भी हो, കലീസിയായിൽ നിന്ന് ഇളകാനിടയാകും. कलीसिया से आपका रिश्ता टूटना नहीं चाहिए. അതിനകത്ത് ആരെങ്കിലും വരികയോ പോവുകയോ ഒക്കെ ചെയ്യും. उसमें शायद लोग आएंगे, लोग जाएंगे. ചിലപ്പോൾ പാസ്റ്റർമാർ തന്നെ പോയെന്നിരിക്കും. कभी कभी पास्टर लोग ही चले जाते हैं, പക്ഷെ നിങ്ങൾ പോകല്ലേ. पर आप नहीं जाना. കാരണം ദൈവം സ്നേഹിച്ചിട്ട് അവനെ കൊടുത്തിട്ട് പിടിച്ച് നിന്നെ വാങ്ങിച്ചിരുത്തിയ സ്ഥലം. क्योंकि यीशु मसीह ने आपसे प्रेम कर कर अपने आप को देकर ये जगह आपको सौंपी. അല്ല അങ്ങനല്ല. ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ചിട്ട് परमेश्वर ने हमसे प्यार कर അവനെ കൊടുത്തു. अपने आप को दे दिया. യേശു അവനെ തന്നെ കൊടുത്തു. यीशु ने अपने आप को दे दिया എന്നിട്ട് നിങ്ങളെ വാങ്ങിച്ചു. और आपको खरीदा എന്നിട്ട് നിങ്ങളെ ഇരുത്തിയ സ്ഥലമാ സഭ. और आपको जिस जगह पे बिठाया वो है कलीसिया. ആമേൻ. നിങ്ങളെ വാങ്ങിച്ചിട്ടിരുത്തിയതാ. आपको खरीद दाम चुका. അവൻ്റെതായി നീ നിങ്ങൾ. अब आप उसके हो, സന്തോഷിന്റെ അല്ല, आप मेरे नहीं, ലിൻസിയുടെ അല്ല, आप लिंसी के भी नहीं, ജിതിന്റെ അല്ല, जितिन के भी नहीं, ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ആരുടെ അല്ല നിങ്ങൾ. किसी का भी कोई, आप किसी के भी नहीं, അവന്റെ. आप उसके हो, അവൻ്റെതാ. आप उसके हो, അവൻ്റെതാ. आप उसके हो. ഗായത്രി ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ആരും മിണ്ടിയില്ലേ, നിനക്ക് വിഷയമല്ല. अरे गायत्री, अगर कोई बात ही ना करे तो भी कोई फर्क नहीं पड़ता. പലരും നിന്നോട് മൈൻഡ് ചെയ്യത്തില്ല, വേണ്ടാന്ന്. शायद लोग तेरे पास ध्यान नहीं देते, कोई फर्क नहीं पड़ता. നീ അവൻ്റെയാ. तो उसकी है, നീ അവൻ്റെയാ. तो उसकी है. നീ എന്ത് ചെയ്യണം അവൻ തീരുമാനിക്കും. उसको करने दो फैसला. അത് कि പലർക്കും तुझे क्या ഇഷ്ടപ്പെടത്തില്ല, करना है. शायद लोगों को ना पसंद പക്ഷെ आए, അവന് ഇഷ്ടാ. पर उसको पसंद है. ആമേ. അവന് ഇഷ്ടാ. നിന്നോട് സംസാരിക്കാൻ പലർക്കും ബുദ്ധിമുട്ടായിരിക്കും, शायद लोगों को तकलीफ होगी हमसे बात करने के लिए, പക്ഷെ യേശുവിന് ഇഷ്ടമാണ് നിന്നോട് पर സംസാരിക്കാൻ. यीशु मसीह पसंद करता है हमसे बात करना.
നിന്റെ ഡ്രസ്സപ്പ് നോക്കുന്നവരായിരിക്കും പലരും. शायद कुछ लोग हमारे ड्रेस को देखते होंगे, പക്ഷെ എന്നെ ഈ ഡ്രസ്സിൽ ഇഷ്ടം യേശുവിന്. पर यीशु मसीह मुझे ऐसे ही पसंद करता आमेन. है. आमेन. ആമേൻ. എൻ്റെ ഈ മുടി ഇഷ്ടം യേശുവിന്. मेरे बाल यीशु मसीह को पसंद है. എൻ്റെ ചിരി ഇഷ്ടം യേശുവിന്. मेरी हंसी यीशु मसीह കാരണം को पसंद है. യേശു എന്നെ വിലക്ക് വാങ്ങി. क्योंकि उसने दाम चुकाकर मुझे खरीदा. അവനെ കൊടുത്തിട്ട് എന്നെ വാങ്ങി. उसने अपने आप ओ! कर मुझे खरीदा. നീ സഭയ്ക്കകത്ത് അസ്വസ്ഥനായിട്ടിരിക്കല്ലേ. तो कलीसिया के अंदर अस्वस्थ ना बने. ആർക്കും ഇഷ്ടമല്ലേലും അവരല്ല സഭയുടെ കാര്യം തീരുമാനിക്കുന്നത്. देखिए, किसी को पसंद हो ना पसंद हो, कलीसिया का फैसला लोग नहीं करते. ഇതിനകത്തിരിക്കുന്നവരല്ല നിന്റെ കാര്യം തീരുമാനിക്കുന്നത്. हमारा फैसला यहाँ बैठने वाले लोग नहीं करते. പാസ്റ്റർ സന്തോഷമല്ല, पास्टर संतोष भी नहीं करता. സ്വർഗത്തിലെ അപ്പച്ചൻ, स्वर्गीय पिता, സ്വർഗത്തിലെ അപ്പച്ചൻ, स्वर्गीय पिता, അവന്റെ വിലവിടാ നീ. तू उसका प्रिय है. നെഞ്ചത്തോട് കൈവച്ചിട്ട് പറ, अपने छाती पर हाथ रख के बोले, ഞാൻ കർത്താവിന്റെ मैं വിലവിടാ. यीशु मसीह का प्रिय हूँ. आई एम द बिलवड ऑफ जीसस. ഒന്ന് രണ്ടൊന്ന് പ്രാവശ്യം ഒന്ന് एक പറഞ്ഞേ, दो बार बोलिए, ഒന്ന് ബലം വരട്ടെന്ന്. बल आ जाए आपके अंदर. आई एम द बिलवड ऑफ जीसस. मैं यीशु मसीह का प्रिय हूँ. आई एम द बिलवड ऑफ जीसस. ഐ ആം ബിലവഡ് ഓഫ് ജീസസ്. I am beloved of Jesus. ആമേൻ. എൻ്റെ വീട്ടിൽ പലരും ഇതറിഞ്ഞിട്ടില്ല, मेरे परिवार में बहुत लोग नहीं जानते പക്ഷെ होंगे, ഞാൻ ബിലവടാ. पर मैं beloved हूँ, मैं प्रिय हूँ. ഒരിടയ്ക്ക് കർത്താവിനോട് പറഞ്ഞ ഒരു കാര്യം, परमेश्वर एक बार जब मुझसे बात करा तो मुझे ऐसे कहा, നിന്റെ വീട്ടിൽ മറ്റാർക്കുമില്ലാത്ത ഈ വെല്ലുവിളികൾ, അതിനെന്തോ പറയുന്നത്, चेतावनी, നിനക്കുണ്ടെങ്കിൽ അതിൻ്റെ അർത്ഥം നീ ഏറ്റവും കൂടുതൽ സ്നേഹിക്കപ്പെടുന്നവനാണ്. एक बार जब यीशु मसीह मुझसे बात करे तो मुझे इस प्रकार कहा कि तेरे परिवार में जो दूसरे लोगों को नहीं ऐसी चेतावनियाँ तेरी ज़िंदगी में आ रही है तो समझ तू मेरा प्रिय है. നീ പറയും, ഞാൻ ദൈവത്തെ ഇത്രയും വിളിച്ചിട്ട് അത്രയും വിളിക്കാത്ത എൻ്റെ ബ്രദേഴ്സിന് അങ്ങനെ കുഴപ്പമില്ല. अब बोलते कि मैं इतना परमेश्वर की आराधना करता हूँ और मेरे भाई लोग जो है जो आराधना और नहीं कोई करते प्रश्न नहीं। उनको तो कोई प्रॉब्लम ही नहीं. ആമേൻ. ഞാൻ ആരാധനയ്ക്ക് പോകുന്നു, मैं आराधना में जाता हूँ, ഞാൻ കൈയടിക്കുന്നു, मैं ताली बजाता हूँ, സ്തോത്രാഴ്ച ഇടുന്നു, तो दान अर्पण करता हूँ, ഒരു യോഗവും മുടക്കുന്നില്ല. कोई भी प्रार्थना പക്ഷേ सभा എനിക്ക് छोड़ता नहीं, പ്രോബ്ലം കൂടുക. पर समस्या बढ़ती ही जाती കർത്താവ് है. ഉടനെ പറഞ്ഞ എന്താണെന്നറിയോ, परमेश्वर करता है, മോനെ ഒരു കൊച്ചു കാറ്റ് മതി അവൻ തകരാൻ. देखिए एक छोटा सा झोंका काफी है तेरे उस परिवार के लोगों को नाश होने के പക്ഷെ लिए, ഒരു കൊടുങ്കാറ്റിനും നിന്നെ തകർക്കാൻ और പറ്റത്തില്ല. एक ഞാൻ तूफान भी तेरे ऊपर कब्जा नहीं कर सकता. ये मैं तेरे द्वारा साबित कर रहा हूँ. ആമേൻ, ആമേൻ. കൊടുങ്കാറ്റുകളെ അതിജീവിക്കുന്ന ഒരുവനാണ് നീ എന്ന് എൻ്റെ കർത്താവ് തെളിയിക്കുക. परमेश्वर साबित करता है कि तू ऐसा व्यक्ति है जिससे तूफान भी डरता है. നിങ്ങളുടെ ആട്ടിൻകൂട്ടമാണ്, आप ഞാൻ मेरे- നിങ്ങളുടെ ഇടയനാണ്. आप मेरे भेड़ ഇരുന്നു हो, മോളെ, ദൈവം അനുഗ്രഹിക്കും. आप मेरे भेड़ हो, मैं तुम्हारा चरवाहा हूँ. ആട്ടുംകുട്ടികളെ രക്ഷിക്കുക എന്നുള്ളത് ആരുടെ ഉത്തരവാദിത്വമാണ്? भेड़ की सुरक्षा करना ये चरवाहा की जिम्मेदारी है. അല്ലേ, അല്ലേ? അപ്പോൾ നമ്മൾ ബൈബിളിൽ വായിക്കുന്നതിന് 99 വിട്ടച്ചൊന്നിൻ്റെ പുറകെ പോയി. हम वचन में पढ़ते हैं जैसे 99 भेड़ को छोड़कर यीशु वो चरवाहा एक भेड़ के पीछे चला गया. അപ്പം നിങ്ങളുടെ കണക്ക് ആരോടാ ചോദിക്കുന്നത്? എന്നോടാ ചോദിക്കുന്നത്. तो भेड़ों की गिनती, उनकी जिम्मेदारी परमेश्वर चरवाहा से पूछता है. ആമേ. അപ്പോൾ നിങ്ങൾ അനുഭവിക്കുന്ന വെല്ലുവിളിയെക്കുറിച്ച് സത്യത്തിൽ നിങ്ങൾക്ക് അറിയത്തില്ല. तो आप जो चेतावनियों को सामना करते हो उसकी गहराई, उसके बारे में आप व्यक्त तौर पर नहीं जानते. ഏതൊക്കെ തരത്തിലുള്ള പിശാചാ നിങ്ങളോട് ഫൈറ്റ് ചെയ്യുന്നത്? आपके विरुद्ध कौन सा स्तर आता है, അത് ഏത് റൂട്ടിൽ കൂടെ കയറി किस വരുന്നത്? मार्ग से आता है, അത് എവിടെയാണ് നിങ്ങൾ വീക്കായിട്ടിരിക്കുന്നത്? आप कहाँ कमजोर पड़ जाते हो, ഇതെല്ലാം നിങ്ങൾക്ക് അറിയത്തില്ല. और ये सब आप नहीं जानते. പക്ഷെ എൻ്റെ പ്രാർത്ഥനാ മുറിയിൽ ഇത് കർത്താവ് കാണിക്കും. पर मेरे प्रार्थना के कमरे में परमेश्वर मुझे ये दिखाता है. ആമേ. അപ്പം ഞാനെന്തോ കൊടുക്കും? അതിനെ ഇൻ്റർഫിയർ ചെയ്യാൻ കയറും. तो मैं उस प्रार्थना के कमरे में उस चेतावनी से
दखल अंदाजी में करता हूँ, उसको उसका एक सॉल्यूशन के लिए मैं उसके अंदर प्रवेश करता हूँ। അപ്പോൾ പിശാച് അതുപോലെ വന്ന് നിങ്ങളെ അറ്റാക്ക് ചെയ്യത്തില്ല. तो जिस गहराई में वो समस्या है, उस गहराई में वो आप तक नहीं पहुँचती। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? അപ്പോൾ എന്തോ കൊടുക്കും, പക്ഷെ അവൻ ഓടിപ്പോത്തില്ല. पर वो भागेगा नहीं वहाँ से, അവന് വില കൊടുക്കണം. क्योंकि उसको भी तो दाम चुकाना है। ആമേൻ. അവൻ വിട്ടേച്ചു പോണെങ്കിൽ ഈ സകല ലോകത്തിൻ്റെ പാപം യേശുവിൻ്റെ മേൽ കൊടുത്തിട്ട് അവൻ ഇട്ടേച്ചു പോയത് എങ്ങനെയാണെന്നറിയോ? അവൻ്റെ ജീവൻ മേടിച്ചിട്ടാ. ये सारे पाप उस परमेश्वर के मेमने के ऊपर डालकर वो कैसे शैतान लौटा, उसने बदले में उसकी जान मांगी, फिर वो लौटा। യേശുവിന് വേണേ മരിക്കാതിരിക്കാം, यीशु चाहता तो बिना मृत्यु के रह പക്ഷെ യേശു सकता, കൊടുത്ത വിലയാണ് അവൻ്റെ ജീവൻ, पर यीशु का जो जीवन था वही वो मूल्य था जो അവന്റെ उसने शैतान രക്തം. को दिया, उसका लहू। അപ്പോൾ ഇടയനായി ഞാൻ വില കൊടുക്കണം. तो चरवाहा दाम चुकाता है। എൻ്റെ ഈ അപ്പൻ കർത്താവിൻ്റെ വിലയ്ക്ക് ഇറങ്ങിയപ്പോൾ എന്നോട് പറഞ്ഞ ആദ്യത്തെ വാക്കാ, ചാകാമെങ്കിലേ ഇറങ്ങാവൂ. मेरा जो शारीरिक पिता है, जब मैं सेवकाई के लिए उतरा तो उन्होंने सबसे पहले मुझे ये बोली, मरने के लिए तैयार है तो जाना ये काम में। ഞാൻ ഏറ്റവും കൂടുതൽ സ്നേഹിക്കുന്ന അഭിഷക്തർ പലരും ശുശ്രൂഷയിലോട്ട് ഞാൻ ഇറങ്ങിയപ്പോൾ എന്നോട് പറഞ്ഞത്, മരിക്കാൻ വേണ്ടിയാണ് നീ ഇറങ്ങുന്നത്. मैं जब सेवकाई के लिए उतरा तो बहुत सारे ऐसे मेरे दोस्त थे, उन्होंने मुझे कहा कि तू मरने के लिए ये काम कर रहा है। പക്ഷേ ഞാൻ ചർച്ച് തുടങ്ങുമെന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ എൻ്റെ അപ്പം പറഞ്ഞു, ഇപ്പോഴാണ് നീ യഥാർത്ഥത്തിൽ മരിക്കാൻ പോകുന്നത്. और लेकिन जब मैं चर्च शुरू करूंगा, ऐसे मेरे शारीरिक पिता को बोला तो उन्होंने मुझे लगा कि अब तू सही में मरने वाला है। ആമേൻ ആമേൻ. ഞാനിത് പറഞ്ഞെന്തിനാണെന്നറിയാം? അപ്പം നിങ്ങൾ കടന്നു പോകുന്ന വെല്ലുവിളികളുടെ വില ഞാൻ കൊടുത്തേ പറ്റൂ. हाँ, तो जो चेतावनियों के साथ आप गुजरते हैं उसका तो दाम कोई ना कोई चुकाएगा। ആമേൻ. നിങ്ങൾ സന്തോഷവാന്മാരായിരിക്കേണ്ടത് എൻ്റെ ആവശ്യമാണ്. आप खुश रहे, अच्छे से रहे, वो मेरी भी കർത്താവിൻ്റെ जरूरत ദാസി है। കഴിഞ്ഞ ദിവസം ഇവിടെ നിന്നുകൊണ്ട് പറഞ്ഞു, परमेश्वर की दासी ने जब മോശയോട് प्रचार എന്താ किया, പറഞ്ഞേ? मूसा से ഞാൻ നിന്നെ നേഷനാക്കാം. परमेश्वर ने मूसा से कहा, इजराइल को मैं नाश कर देता हूँ, मैं तुझे राष्ट्र बनाता हूँ। മോശ പറഞ്ഞു, അത് വേണ്ട, मूसा बोलता है नहीं, എനിക്ക് രാജ്യം വേണ്ട, मुझे राष्ट्र नहीं बनना, ഇവരെ തന്നെ എനിക്ക് വേണം. इनको ही राष्ट्र बनाना। അതാണ് ഇടയൻ, वही है चरवाहा, അതാ എൻ്റെ അകത്തിരിക്കുന്നത്. वही मेरे अंदर है। നിങ്ങളുടെ ചിരിയാ എൻ്റെ സന്തോഷം, आपकी खुशी ही मेरी खुशी है, നിങ്ങളുടെ ആരോഗ്യം എൻ്റെ സന്തോഷം, आपकी आरोग्य मेरा खुशी നിങ്ങളുടെ है, സമ്പത്താ എൻ്റെ ബലം. आपका संपन्न बने रहना ही मेरा बल है। ആമേൻ. ചിലർക്ക് കടമുണ്ട്, എനിക്കറിയാം. आप में कुछ लोगों के कर्जे हैं, मैं जानता ഞാൻ हूँ। കർത്താവിനോട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, 21 25 അതങ്ങ് തീർക്കണം. मैंने परमेश्वर से बोला है कि 2025 में इसको समाप्त करना। ആമേൻ. കർത്താവ് അത് തീർക്കും. परमेश्वर करेगा वो। നിങ്ങൾ ലൈവായി എൻ്റെ കൂടെ നിന്നാൽ അത് നടക്കും. आप मेरे साथ जुड़कर रुको, मेरे साथ रुको, हो जाएगा। ഒരു ഇച്ചിരി വാക്ക് ഒന്ന് നാടമായി ഊടായിപ്പ് നിർത്തിയിട്ട് എൻ്റെ കൂടെ നിൽക്കണം. ये जो थोड़ा थोड़ा बीच में चीटिंग करते हो आप, वो बंद कर मेरे साथ रुक जाइए। നല്ല ട്രാൻസ്ലേറ്റർ. മലയാളത്തിൽ ഇച്ചൂടെ താണം വേട ഊടായിപ്പ്. मलयालम में ऐसे ही നല്ല बोलते സിമ്പിൾ, हैं। ചീറ്റിംഗ് എന്നാക്കി. അത് ആ കറക്റ്റ് വാക്കാ, ചീറ്റിംഗ് എന്നർത്ഥണം. हाँ, ये थोड़ा बड़ा चीटिंग, थोड़ा थोड़ा चालाकी जो करते हैं वो रुका कर हाँ। मेरे साथ सच्चाई में जुड़े। എങ്കിൽ ഈ വർഷം നമ്മൾ എല്ലാ കടത്തിൽ നിന്നും പുറത്തു. हाँ, तो इस साल हम हर कर्जे से बाहर आएंगे। ആമേൻ. മലയാളത്തിലൊരു പാട്ട്, അവൻ ആർക്കും കടക്കാരനല്ല. जैसे हमने वो मलयालम में गीत गाया था, वो किसी का कर्जदार नहीं। നമ്മുടെ അപ്പൻ ആർക്കും കടക്കാരനല്ല, अगर हमारा पिता किसी का പിന്നെ कर्जदार നമ്മൾ नहीं, അങ്ങനെ तो കടക്കാരൻ. हम कैसे किसी के कर्जदार बने? ആമേൻ. പിന്നെ ചിലരൊക്കെ ഇവിടെ ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്നത്, ഞങ്ങൾ ആർക്കും കടവില്ല, ക്രെഡിറ്റ് കാർഡാണ്. फिर कुछ लोग ऐसे बोलते हैं कि पास्टर हम किसी से कर्जा नहीं लेते, मतलब क्रेडिट कार्ड का इस्तेमाल करते हैं, कैशलेस क्रेडिट। ആ, അതിന് വ്യക്തിയുടെ പേരില്ലല്ലോ, हाँ, तभी कर्ज अपन ने किसी व्यक्ति से कर्जा नहीं लिया, ബാങ്കുമായിട്ടാണ്. बैंक के साथ डायरेक्ट डील करते हैं, അതും വേണ്ട, ആ കടവും നമുക്ക് വേണ്ട. वो कर्जा भी नहीं चाहिए। അതൊരു ബാധ്യത വേണ്ട. कुछ लोगों को क्रेडिट कार्ड काट के फेंक देना चाहिए। ആമേൻ. അതന്നെ ആ ചീറ്റിങ് വേണ്ട, वो കട്ട്. चीटिंग, हाँ चीटिंग ही नहीं करो, कट करके फेंक दो। ആമേൻ. ഒന്ന് ആമേൻ പറഞ്ഞ്, ആ ഒന്ന് പറഞ്ഞ് കേക്കട്ടെ. ആ ക്രെഡിറ്റ് കാർഡ് കട്ട് ചെയ്യേണ്ടവരുടെ ആമേൻ जो വരുന്നുണ്ടോ? लोग क्रेडिट कार्ड कट करने वाले, उनका आमीन आ रहा है कि मुझे सुनना था। ആമേൻ. ആമേൻ.
നമുക്കത് വേണ്ട. പിന്നെ ഈ ഇന്ത്യയുടെ സംവിധാനം വെച്ച് ചില കാര്യങ്ങളിൽ ലോൺ എടുക്കേണ്ടി വരും. ഒരു കാറൊക്കെ ഫുൾ പൈസ കൊടുത്തെടുത്താലുള്ള അവസ്ഥയൊന്നും ഓർത്ത്. कुछ चीजों के लिए जैसे गाड़ी हो, घर हो, लेना पड़ता है लोन. ബിസിനസ്സിന് നല്ലതെന്താ, നമ്മൾ ഇത് ലോൺ बिजनेस के लिए लोन लेते हैं. അത് ഫുൾ എടുക്കാൻ പറ്റുമെങ്കിൽ ഞങ്ങൾ എടുത്തോണം. अगर पूरा देकर ले सकते ഫുൾ तो ले കാശ് लो. കൊടുത്തെടുക്കാൻ പറ്റുമെങ്കിൽ ഞങ്ങൾ എടുത്തോണം. पूरा पैसा देकर ले सकते तो ले लो. അതൊക്കെ ചെയ്തു. പക്ഷേ നമ്മളുടെ ലെവലിനനുസരിച്ച് മതി കാര്യം. लेकिन जितना हम स्तर पे हमारे कर सकते हैं, जितने हमसे हो सकता है, बस उतना ही करो. അതെന്താന്ന്, കർത്താവ് ഒരു കാര്യം തരുമെന്ന് പറഞ്ഞാൽ നിന്നെ ബാധ്യതയിലാക്കത്തില്ല. अगर परमेश्वर बोलता है कि मैं तुझे कुछ दूंगा तो तुझे कर्जे पे डाल के नहीं देता वो. ആമേൻ. ടെൻഷൻ അടിക്കണ്ട, അകത്തുണ്ട വണ്ടി മേടിക്കുന്നേ. ऐसे टेंशन लेके ज्यादा मत सोचना. गाड़ी लोगे आप, വണ്ടി മേടിക്കുന്നേ. गाड़ी लोगे आप. ഇതെല്ലാം കൂടെ കേട്ടിട്ട് എല്ലാം കൂടെ ഇട്ട് തലയ്ക്കകത്തിട്ട് കറക്കണം. നീ വണ്ടി വേണ്ടി अभी ये सब सुन के आप सब बहुत कुछ सोच रहे हो, ज्यादा मत सोचो. गाड़ी लोगे आप. അതിന് കൊടുക്കാനുള്ളതെല്ലാം ഒരുക്കിയിട്ടേ കർത്താവ് എന്തെടുക്കത്തുള്ളൂ. वो सब का चीज तैयार कर कर ही परमेश्वर तुझे നിന്റെ देगा. മന്ത്ലി ഇൻകം അതിനനുസരിച്ചാക്കും. मंथली इनकम उसके हिसाब से होगा. നിന്റെ വരുമാനം, നിന്റെ സേവിങ് എല്ലാം അതിനനുസരിച്ചാക്കും. सब उसके हिसाब से होगा. ആമേൻ, 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 ആമേൻ. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? പക്ഷെ അതിൻ്റെ ഉദ്ദേശം അതാണ്. पर उसके पीछे का जो उद्देश्य है वो वही है. നിങ്ങൾ ശക്തരായാൽ जैसे आप सामर्थ्य बनोगे നിങ്ങളുടെ ഇടയൻ ശക്തനാകും. तो आपका चरवाहा सामर्थ्य बन जाएगा. എല്ലാവരും പറയുന്ന പോലല്ല ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാമെന്ന് ഞാൻ പറയുന്നത്. जैसे सब बोलते हैं ना, हाँ हम आपके लिए प्रार्थना करेंगे, मैं वैसा नहीं बोलता. അങ്ങനെ പറയുന്നവർ പറഞ്ഞിട്ട് അങ്ങ് പോത്തേ ഉള്ളൂ. ऐसा लोग बोलते हैं हाँ हम आपके लिए प्रार्थना करेंगे और അവർ बोल के चले പ്രാർത്ഥിക്കത്തൊന്നുമില്ല. जाते हैं. वो लोग नहीं करते प्रार्थना. പക്ഷെ ഞാൻ അങ്ങനല്ല. मैं वैसा नहीं. ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കും. मैं प्रार्थना करता हूँ. എവിടെയാണ് അവർ വീക്ക്, वो कहाँ कमजोर है, അവർക്ക് എവിടെയാണ് അറ്റാക്ക് ചെയ്യാൻ പറ്റാത്തത്, वो कहाँ अपने आप को सुरक्षित नहीं रख सकते, അവർക്ക് എവിടെ അറ്റാക്ക് ചെയ്യാൻ वो പറ്റാത്തത്, कहाँ लड़ाई नहीं कर सकते, എവിടെയാണ് അവര് ദൈവകൃപയിൽ സ്ട്രോങ് അല്ലാത്തത്, कहाँ वो कृपा में स्ट्रांग नहीं है. ഏത് പൈശാചിക മണ്ഡലമാണ് അവരെ ഒതുക്കാൻ നോക്കുന്നത്. शैतान के ऐसे कौन से मंडल है जो उन्हें दबाने की कोशिश ഇതെനിക്കറിയാം. करते हैं, वो मैं जानता हूँ. എന്റെ പ്രാർത്ഥനാ മുറിയിൽ അത് मेरे വെളിപ്പെടും. प्रार्थना के कमरे में वो प्रकट होता അവിടെ है. ഞാൻ പറയും കർത്താവേ ഞാൻ വരുവാ, वहाँ पे मैं बोलता हूँ कि ഞാൻ പോകാം. मैं उनके साथ जुड़कर मैं करता हूँ वो लड़ाई. നിങ്ങൾ ഒറ്റയ്ക്ക് എന്റെ യുദ്ധം ഞാനും കൂടെ जो ചേർന്ന്. लड़ाई आपको अकेले करनी है वो मैं आपके साथ जुड़कर करता हूँ. അതാണ് നമ്മൾ ഈ 40 ദിവസം ചെയ്യുന്നത്. और ये 40 दिन भी हम वही ഞാൻ ഒറ്റയ്ക്ക് ചെയ്യേണ്ടത് जो मैं अकेला करना था നമ്മൾ ഒരുമിച്ച് ചെയ്യുക. हम एक साथ कर रहे हैं. അവിടെ അജയം, वहाँ है जीत. ഇവിടെ സഭയാ यहाँ कलीसिया जीत युद्धम रही ചെയ്യുന്ന. है. यहाँ कलीसिया लड़ाई कर रही है. आमेन. ഈ 40-ൽ നിങ്ങൾ ശക്തരാകണം. ये 40 में आप सामर्थ्य बने. നിങ്ങൾ ശക്തരായാൽ अगर आप सामर्थ्य ഞാൻ बने സ്വതന്ത്രരാകും. तो मैं आजाद होगा. ഇപ്പൊ നിങ്ങൾക്ക് പിടികിട്ടിയോ? ഞാൻ ഈ പറഞ്ഞ കാര്യം പിടികിട്ടിയോ? समझ में आ रहा है आपको? അപ്പൊ ഇത് ഒരു 2 ദിവസം ഇപ്പൊ ഇന്നൂടെ നീ ഇത് അനുഭവിച്ചാൽ പറ്റുള്ളൂ എന്ന് പറഞ്ഞ് കർത്താവ് ഇത് അനുഭവിക്കാം. अगर यीशु कहे कि एक और दिन तुझे यही अनुभव करना है, मैं പക്ഷെ तैयार हूं. നാളെ എൻ്റെ ആട് ശക്തനാകൂ पर क्या कल मेरा भेड़ सामर्थ्य എങ്കിൽ बनेगा? ഇന്ന് ഞാൻ ഇത് അനുഭവിക്കാം. तो आज मैं इसके लिए तैयार हूँ. ഇതാണ് ഞാൻ എൻ്റെ ദൈവത്തോട് പറയുന്നത്. और यही मैंने मेरे यीशु को कहा है. നിങ്ങൾ ഇവിടെ നിന്ന് മാതാപിതാക്കൾ പറയത്തില്ലേ ഞങ്ങളുടെ കഷ്ടപ്പാടൊന്നും മക്കൾക്ക് അറിയത്തില്ല. हाँ हाँ, यहाँ ये माता पिता ऐसे हमेशा बोलते हैं हमारी तकलीफ कुछ हमारे बच्चे जानते ही नहीं. നിങ്ങൾ ആ വീട്ടിലെ ഉപദേശിയായതുകൊണ്ടാ. क्योंकि आप उस घर में पास्टर बन के रुके हो. മക്കളുടെ പാസ്റ്റർ നിങ്ങളാ. क्योंकि उन बच्चों का पास्टर आप हो. അവര് ശക്തരാകുന്നത്, वो सामर्थ्य तब बनते അവര് हैं, വാഗ്ദത്തം वो പ്രാപിക്കുന്നത്, वायदे तब हासिल അവര് करते हैं, ആത്മീയരാകുന്നത് वो आत्मिक तौर से तब നിന്റെ बढ़ते हैं. സ്വാതന്ത്ര്യത്തിന് കാരണമാവും. और जैसे वो बढ़ते हैं वो तू आजादी में ഇല്ലെങ്കിൽ കഷ്ടപ്പെടും നിങ്ങൾ. वरना आप कष्ट में ही रहोगे. ഞാൻ വ്യക്തമായിട്ട് പറയാം, നിന്റെ വീട്ടിൽ ഒരു ആത്മീയ പൈതലുണ്ടെങ്കിൽ, तेरे घर में अगर एक आत्मिक बच्चा है, ഇപ്പൊ 3 പിള്ളേരുണ്ടെന്ന് വിചാരിക്കും. समझो 3 बच्चे हैं. 3 പിള്ളേരുള്ളവരാരൊക്കെ ഉണ്ട് ഈ വീട്? 3 മക്കളുള്ള. അത് ടൈറ്റസ് ഉണ്ട്. അതെ, ടൈറ്റസിന്റെ അവിടെ 3 അല്ല 5. ഞങ്ങളും 5 അല്ലേ? 3 ഇല്ല. 3 ഉള്ളവരില്ല. അന്നേരം പിന്നെ നിങ്ങളുടെ ആരോ അവര് തിരിയുന്ന हाँ ഗായത്രി
ഒരു എക്സാമ്പിൾ പറഞ്ഞോട്ടെ. मैं बस उदाहरण बोल रहा हूँ. 3 പേരവിടെ ഉണ്ട്. 3 बच्चे हैं. ഗായത്രി ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നു, गायत्री परमेश्वर की आराधना करते ദൈവത്തിന് हैं, വേണ്ടി ഓടുന്നു, परमेश्वर के लिए काम करती है, ദൈവത്തിന് വേണ്ടി സാക്ഷിയാകുന്നു, परमेश्वर की गवाही देती है, ദൈവത്തിന്റെ പ്രിയയാവൾ. परमेश्वर की प्रिय है. അപ്പനും അമ്മയ്ക്കും ടെൻഷൻ അടിക്കേണ്ട കാര്യമില്ല. तो फिर माता पिता को उसके बारे में टेंशन लेने की जरूरत नहीं. അതൊരു ബ്ലെസ്സിങ്ങാ. वो आशीष का कारण बनेगी. പക്ഷെ മറ്റേ രണ്ടും അവരുടെ തലവേനയാ. पर बाकी 2 उनका सरदर्द बन सकते हैं. നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കണം, നിന്റെ മക്കൾക്ക് ഹൈ പ്രൊഫഷണൽ ജോലി കിട്ടുന്നതല്ല നിന്റെ വിടുതൽ. तेरे बच्चों को एकदम ऊंचे स्तर की नौकरी मिलना ये तेरा छुटकारे का कारण नहीं बन सकती. അല്ല. അങ്ങനാണെങ്കിൽ IAS IPS ഓഫീസർമാരുടെ വീടൊക്കെ എന്തോ സ്വസ്ഥമായിരിക്കണം. ऐसे तो IAS IPS ऑफिसर के लोगों के घर के अंदर कितनी शांतता होनी चाहिए. ഏറ്റവും വലിയ തലവേദന അവരുടെ വീട്ടില. सबसे बड़ा समस्या तो इन्हीं लोगों के घर में होता है. നമുക്കൊക്കെ പണമില്ല, സ്വസ്ഥതയുണ്ട്. हमारे पास शायद पैसा कम हो पर समाधान है. പക്ഷെ അംബാനിയുടെ വീട്ടിൽ പണമുണ്ട്, സ്വസ്ഥതയില്ല. पर अब शायद अमीरों के घर में पैसे होते हैं पर समाधान नहीं. മനസ്സിലാക്കണം, ഏത് സമയത്ത് അവർ വരുന്ന, ഏത് സമയത്ത് ഇത് മോഡി എപ്പോഴാണ് ഇറങ്ങുന്നത്, അടുത്ത ആളെപ്പോഴാണ് കയറുന്നത്, ഇതൊക്കെയാണ് വെപ്രളാം. उन लोगों अमीर लोगों को ये सब देखना पड़ता है, कौन अधिकार में आ रहा है, कौन जा रहा है, हर चीज़ों का उनके ऊपर टेंशन. അവർക്കതെല്ലാം ചിന്തിച്ചേ പറ്റൂ. उनको सब सोचना पड़ता है. പക്ഷെ ശ്രദ്ധിക്കുക, നിന്റെ വീട്ടിൽ നിന്റെ തലമുറ ഒരാളെങ്കിലും ആത്മീയനായാൽ നിങ്ങൾ രക്ഷപ്പെട്ടു. तेरे घर माता पिता आप ध्यान रखें, तुम्हारे घर में अगर एक भी बच्चा आत्मिक बन जाए तो आपका उद्धार അവിടെ हो जाएगा. വെല്ലുവിളി കുറവായിരിക്കും. वहाँ चेतावनियां कम होंगी. രണ്ടുണ്ടെങ്കിൽ രണ്ടും അങ്ങ് ആത്മീയരായാലോ, अगर 2 बच्चे अगर दोनों आत्मिक बने तो, മൂന്നുണ്ടെങ്കിൽ മൂന്നെണ്ണം അങ്ങ് अगर ആത്മീയരായാലോ, 3 है तो तीनों आत्मिक बने तो അത് സ്വസ്ഥതയാ. फिर समाधान है वो घर में. ആമേൻ. അവർക്ക് പിന്നെ ടെൻഷൻ ഇല്ല. फिर टेंशन की जरूरत नहीं. इस बात നിന്റെ തലമുറ ആത്മീയരായാൽ अगर तेरे बच्चे आत्मिक बने, അതിനേക്കാൾ സ്വസ്ഥത വേറെ ഇല്ല. उससे बड़ा समाधान और कुछ भी नहीं. നിന്റെ തലമുറ യേശുവിനെ അന്വേഷിച്ച് നടക്കുന്നെങ്കിൽ अगर तेरे 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 बच्चे यीशु के खोज में है അതിനേക്കാൾ വലിയ സ്വസ്ഥതയില്ല. तो उससे बड़ा समाधान और कुछ भी नहीं. ഇതൊന്നും നമ്മുടെ അപ്പന്മാർക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല. ये कुछ हमारे माता पिता समझ नहीं पाते. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ പുറകെ ഓടുന്നതല്ല അവർക്ക് വലുത്. हम परमेश्वर के पीछे दौड़े ये उनको मायने नहीं रखता. അവൻ ജയിച്ചു, ഇവിടെ ജയിച്ചു, നിനക്ക് പഠിക്കണ്ടായോ, वो जीत गया, നിനക്ക് അതായില്ലേ, वो ये कर गया, वो बन गया, तू क्या कर रहा है, അല്ലേ? അങ്ങനല്ലേ ചോദിക്കുന്നു. ऐसे ही पूछते रहते हैं माँ बाप. അവൻ പഠിച്ചാലും പഠിച്ചില്ലേലും वो पढ़ा नहीं पढ़ा, അവൻ ആത്മീയൻ. वो आत्मिक है, അവൻ യേശുവിനെ അന്വേഷിക്കുന്നവൻ. वो यीशु को खोजता है അതാണ് നമ്മുടെ സ്വസ്ഥത. और वही हमारा समाधान. ആമേൻ. ഞാൻ ഈ പറഞ്ഞ പിടികിട്ടിയോ? ഇത് ചിലർക്ക് വേണ്ടിയുള്ള ദൂതായത്. ये कुछ लोगों के लिए नबूवत की वाणी है. അതുകൊണ്ടാണ് ഞാനത് അത്യാവശ്യം പറഞ്ഞത്. इसलिए मैंने ये बोला आपसे. ആമേൻ. നിങ്ങൾ മാതാപിതാക്കൾ പ്രാർത്ഥിക്കണം, माता पिता आप लोग प्रार्थना करें, എൻ്റെ കുഞ്ഞൊരു ആത്മീയനാകണം. मेरा बच्चा एक आत्मिक व्यक्ति बने. വേറെ ഒന്നും ആയില്ലേലും കുഴപ്പമില്ല, कुछ और बने या ना बने, എനിക്കൊരു ആത്മീയനാണ്. मेरा बच्चा एक आत्मिक व्यक्ति करेंगे. ആ അപ്പനും അമ്മയുടെ ആനന്ദം उस माता पिता के അവർക്കിപ്പോ അത് आनंद പിടികിട്ടത്തില്ല. वो लोग अभी नहीं समझ पाएंगे. അതാണ് സന്തോഷം. वो ही खुशी है, അതാ നമ്മുടെ സഭയിൽ നടക്കേണ്ടത്. वो ही इस कलीसिया में होना है. പ്രവചിക്കുന്ന അപ്പനും അമ്മയും അതായിരിക്കണം മക്കൾക്ക് കിട്ടേണ്ടത്. हाँ, बच्चों को ऐसे माँ बाप मिले जो माँ बाप ही नबूवत करते हैं. ദൂത് പറഞ്ഞു വളർത്തുന്ന കുഞ്ഞുങ്ങൾ. ऐसे माँ बाप जो भविष्यवाणी कर कर अपने बच्चों को पालते കുഞ്ഞ് हैं. എങ്ങനെ തിരിയണം, എങ്ങനെ മറിയണം, आमेन. ഇത് ദൂതിലൂടെ പറയുന്ന. क्या करना है, कैसे करना है, ऐसे बच्चों को भविष्यवाणी के द्वारा बताने वाले माँ ആമേൻ. बाप. आमेन. സമർപ്പിക്കും നിങ്ങളെ. अपने आप को समर्पण എന്നെ ഒരു करें. പ്രവാചകനാക്ക്. बोले कि मुझे एक नबी നിങ്ങളുടെ बनाए. ഇടയം പ്രവാചകനാ. आपका जो चरवाहा है वो एक नबी है. നിങ്ങളുടെ പ്രവാചകി ഒരു പ്രവാചകിയാ, നിങ്ങളുടെ പാസ്റ്റർ. तो आपकी जो आपके पास्टर्स दोनों भविष्यवक्ता हैं. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് ആ ഇമ്പാർട്ടേഷൻ ഉണ്ട്. तो आपके ऊपर वो चादर है. ഇന്ന് ധൈര്യത്തോടെ പ്രാർത്ഥിക്കുക. तो आज धैर्य के साथ എന്റെ बोले, മേൽ ആ പുതപ്പ് വീഴണം. मेरे ऊपर वो चादर आए. ആ പ്രവചനത്തിന്റെ പുതപ്പ്, वो नबूवत की ആ चादर, വെളിപ്പാടിന്റെ പുതപ്പ്. वो प्रकाशन का चादर. എന്റെ അപ്പൻ അപ്പോസ്തോലനാ. मेरा जो आत्मिक पिता है അതുകൊണ്ട് എൻ്റെ മേൽ ഒരു അപ്പോസ്തോലൻ
मेरे आत्मिक पिता एक प्रेरित है तो मेरे ऊपर वो प्रेरित की चादर है। അദ്ദേഹം വെറും പ്രവാചകനല്ല, वो ऐसे ही नबी नहीं, അദ്ദേഹം പ്രവചനത്തിന്റെ ഡെപ്ത് പറയുന്ന ആളാ, वो नबुवत की गहराई बोलते हैं, വെളിപ്പാടിന്റെ ആധിക്യമുള്ള ആളാ. प्रकाशन की नबुवत അതുകൊണ്ട് गहराई ഞാൻ അത് है। പറഞ്ഞിരിക്കും, तो मैं भी वो बोलूंगा, ഞാനത് ചെയ്തിരിക്കും. वो भी मैं करूंगा। നിങ്ങളുടെ ഇടയനാ ഞാനെങ്കിൽ, अगर मैं तुम्हारा നിങ്ങൾ चरवाहा हूँ, അപ്പനെന്ന് എന്നെ വിളിക്കുന്നെങ്കിൽ, अगर मैं तुम्हारा आत्मिक पिता അത് हूँ, നിങ്ങൾ ഉൾക്കൊള്ളുന്നെങ്കിൽ अगर आपको इस നിങ്ങൾ पे विश्वास പ്രവചിച്ചേ है പറ്റൂ, तो आप नबुवत जरूर നിങ്ങൾ करेंगे, പ്രവചിച്ചേ പറ്റൂ. तो आप नबुवत जरूर करेंगे। നിന്റെ തലമുറ നിന്റെ വാ കൊണ്ട് ദൂത് കേട്ടിരിക്കണം. तेरे बच्चे तेरे मुंह से नबुवत जरूर सुनेंगे। അതരഘടകസിയാദനഘടകസിയ അർദ്ധനാദിയാല പ്രൗഢ അതരഘടകസിയാദന യേശുവിന്റെ നാമത്തില് यीशु ആ मसीह പുതപ്പ് के ഈ नाम में ഹോളിനകത്ത് വീഴട്ടെ. वो चादर अभी इस हॉल पर അസകഥന പ്രൗഢ നീ പറഞ്ഞ ഞാൻ ഒരു അന്യഭാഷ പോലും പറഞ്ഞിട്ടില്ല. आप बोलते हो मैं एक अन्य भाषा भी नहीं പക്ഷെ बोला, നീ അന്യഭാഷ പറയുന്ന പ്രവചിക്കാനായിരിക്കും. पर आप जब अन्य भाषा बोलोगे नबूवत करने के लिए बोलोगे। हारा बाबा आजाता रा बाबा, ഇത് പ്രവചനത്തിന്റെ കാലമാ, ये नबूवत का ഇത് ज़माना है, പ്രവചനത്തിന്റെ ये സീസണാ. नबूवत का मौसम നീ है, അതിലേക്ക് തിരിയുക. आप उसके और मुड़ रहे हो। ദൈവം നിന്നെ അതിലേക്ക് കൊണ്ടുവരിക. परमेश्वर आपको उस मौसम में ले आ रहा है। हारा बा सांदरा बाला बासिया रे बे रे बे 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 सिया ओ जंदरी तेरे बे जंदरी। അപ്പാ ഞങ്ങളെ ഒരുമിച്ച് നിന്റെ സന്നിധിയിൽ पिता हम आपको आपके हाथों में एक साथ समर्पित करते हैं। ഒരു പ്രവചന കൂട്ട എഴുന്നേൽക്കുന്ന കാലമായി ഇത് മാറ്റിക്കാട്ടെ. एक नबूवतों का, एक नबियों का एक झुंड यहाँ से उठने वाला समय इसे बना देना। ആരും കാണാതിരുന്ന പ്രവാചക സംഘങ്ങൾ വെളിച്ചത്ത് വന്നു. ഏലിയാവിൻ്റെ കാലം അവസാനിക്കാൻ നേരം और जब एलिया का समाना खत्म होने के लिए आया, तब तक छिपा हुआ एक नबियों का झुंड वहां पर प्रकाश में आया। ഞങ്ങളുടെ ഈ ഉപവാസം അവസാനിക്കുമ്പോൾ जब हमारी ये उपवास प्रार्थना ഒരു समाप्त हो, പ്രവാചക ഗണം എഴുന്നേക്കട്ടെ, नबियों का एक झुंड यहाँ से उठ जाए, എഴുന്നേക്കട്ടെ. यहाँ से उठ जाए, ഒരു പ്രവചന തലം തുറക്കട്ടെ. एक नबूवत का साधारण स्तर खुल जाए यहाँ पर। പൈശാചിക കോട്ടകൾ വിറയ്ക്കുന്ന ഒരു പ്രവാചക ഗണം, शैतान के स्तरों जो है डर कर कपकपाने वाला एक नबूवत का झुंड यहाँ से उठे। പൈശാചിക കോട്ടകൾ ഇടിച്ചു കയറുന്ന ഒരു പ്രവാചക കൂട്ടം, ऐसा एक नबियों का झुंड जो शैतान के तंबुओं को तोड़कर आगे बढ़ता है। പിശാചിന്റെ സ്ട്രാറ്റജികളെ പൊളിക്കുന്ന യുദ്ധതന്ത്രമുള്ള പ്രവാചക ഗണം, शैतान के तंत्रों को तबाह करने वाला, उस युद्ध में श्रेष्ठ रणनीतियों को रखने वाला नबियों का झुंड ഇതിനകത്തുനിന്ന് എഴുന്നേൽക്കണം. इसके अंदर से उठे। ഡോംബോലി ഇതുവരെ അത് കണ്ടിട്ടില്ല. डोंबिवली ने अभी तक वैसा नहीं देखा കല്യാൺ है। ഡോംബോലി മുനിസിപ്പാലിറ്റി അത് കണ്ടിട്ടില്ല. केडीएमसी ने अभी तक उसे नहीं देखा താന है। ഡിസ്ട്രിക്ട് അത് കണ്ടിട്ടില്ല. थाना डिस्ट्रिक्ट ने नहीं പക്ഷെ देखा ഈ है। ഡോംബോലി पर എഴുന്നേൽക്കണം. इस डोंबिवली में से वैसा ഇവിടെ അത് उठे। എഴുന്നേറ്റേ പറ്റൂ. यहाँ पर वैसा उठना जरूरी ഇവരെ है। അതിനായി ഉപയോഗിച്ചേ इसके लिए പറ്റൂ. आप इनका उपयोग करें प्रभु। ഇവരെ കരങ്ങളിൽ എടുത്തേ പറ്റൂ. इन्हें आपके हाथों में ले प्रभु। ഇവർ നിന്റെ വകയാൻ തെളിയിച്ചാട്ടെ. ये आपके अपने हैं, ये साबित करे पिता। കർത്താവ് പ്രാർത്ഥന കേട്ടതിന് നന്ദി. पिता आपने प्रार्थना सुना, ഞാൻ इसके लिए ഇവരെ धन्यवाद। അനുഗ്രഹിച്ചായി. मैं इन्हें आशीषित करके भेजता हूँ। ഇവർക്ക് ഈ ആഴ്ച ഒന്നിനും കുറവ് വരരുത്. इस हफ्ते इन्हें कोई भी बात में कमी ഈ ആഴ്ച नहीं। കർത്താവിന്റെ വരവാണെങ്കിൽ अगर इस हफ्ते आपके आगमन है, ഞങ്ങൾക്ക് ഒരുമിച്ച് കർത്താവിന്റെ അടുക്ക വരാം. हमें एक साथ आपके आगमन में जुड़ना चाहिए। അല്ലെങ്കിൽ ഈ ആഴ്ച ഞങ്ങൾക്ക് ഏറ്റവും ബെസ്റ്റ് ആഴ്ചയാക്കി തരും. नहीं तो हमें इस हफ्ता बहुत ही सबसे आशीषित हफ्ता बना दे। കർത്താവ് ചെയ്യുന്നതിന് നന്ദി. प्रभु आप वो कार्य कर रहे हो, इसके लिए ആനിവേഴ്സറി धन्यवाद। സർവീസിനായി സ്തോത്രം. एनिवर्सरी सर्विस के लिए धन्यवाद। ഇതൊരു വലിയ തുടക്കമാക്കി, ये बहुत बड़ा एक शुरुआत बना दे, ഇതൊരു വലിയ ചലനമാക്കി. बहुत बड़ा कार्य में बदल दे। പ്രാർത്ഥന കേട്ടതിന് നന്ദി. प्रार्थना सुना, इसके महत्व लिए अंगीके धन्यवाद। महिमा आपको യേശുവിൻ നാമത്തിൽ. यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आमीन आमीन।